आता एक आहे कॉन्शियस माइंड आणि दुसरं आहे सबकॉन्शियस माइंड. बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे. काय आहे हे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, आपण याला समजून घ्या. एकदम सिंपल, साध्या, सरळ, सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. आणि आज पुढचे एक 5 ते 10 मिनिट तुम्ही जर नीट लक्ष दिलं की कॉन्शियस सबकॉन्शियस काय आहे, हे मी तुम्हाला थेरॉटिकली पण सांगणार आहे आणि प्रॅक्टिकली पण त्याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पण दाखवणार आहे. नीट लक्ष द्या प्रत्येक. तर एक आहे कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे आपली बुद्धी. येस, आपण लॉजिकली जे काही विचार करतोय ती बुद्धी. तर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अंतर्मन म्हणूया किंवा त्याला अनकॉन्शियस म्हणतात, नाव काही द्या, सबकॉन्शियस माइंड असं म्हणतात त्याला. तर कॉन्शियस माइंड हे 10% असतं, सबकॉन्शियस माइंड 90%. त्यात फरक काय आहे बेसिक? आता तुम्हाला स्क्रीनवर मी दिसतोय, पीपीटी वगैरे दिसत असेल, अधूनमधून पीपीटी डिस्प्ले होतोय, तर हे कोण पाहायला लागलंय? हे पाहायला लागलं तुमचं कॉन्शियस माइंड, तुमचं जागृत मन. आणि याच वेळी तुम्हाला म्हटलं की तुमचा मुलगा हसताना कसा असतो, त्याचा चेहरा बघा, तर तुम्ही आता त्याला पाहू शकता. भले तो आता सध्या तुमच्या समोर नाहीये, पण तरी पण तुम्ही त्याला पाहू शकता. येस, ते कोण पाहायला लागलंय? ते पाहायला लागलंय तुमचं सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड मध्ये असे बरेच व्हिज्युअल्स ऑलरेडी स्टोअर्ड आहेत. आता तुम्हाला या क्षणाला माझा आवाज ऐकू येतोय, राईट? आजूबाजूला काही गोंधळ चालू असेल, कोणी बोलत असेल, तर तो पण आवाज ऐकू येतोय. ते कोण ऐकायला लागलंय? ते तुमचं कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे आता या क्षणाला वर्तमानामध्ये. आणि तुम्हाला जर म्हटलं की तुमचा मुलगा ओरडताना कसा ओरडतो, त्याचा आवाज कसा आहे, चिडताना तो कशा पद्धतीने बोलतो, त्याचा आवाज मनातल्या मनात आहे का, तर ते पण तुम्ही ऐकू शकता. ते कोण ऐकायला लागलंय? तो आता बोलत नाही आता तर, पण ते पास्ट मध्ये बोललंय. ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. म्हणून त्याला म्हटलंय 90%. लहानपणापासून आतापर्यंतच्या बऱ्याच काही मेमरीज स्टोअर्ड आहेत. ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर आहेत? व्हिज्युअल, चित्रांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आणि ऑडिओ आवाजाच्या माध्यमातून स्टोअर. येस. तर आपण बघितलं कॉन्शियस माइंड म्हणजे बुद्धी आता या क्षणाला, सबकॉन्शियस माइंड म्हणजे असे बरेच व्हिज्युअल्स, बरेच ऑडिओ ऑलरेडी स्टोअर्ड आहे. तर आपण असं म्हणूया की दिवसातले आपण बघतो 24 तासापैकी 8 तास आपण झोपतो, राईट? आणि 16 तास जागे असतो. तर ज्या वेळेस आपण झोपतो, आपलं जे कॉन्शियस माइंड आहे, जे जागृत मन आहे, ते पण झोपलेलं असतं. आणि आपण बघतो की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते 24 तास काम करत असतं, 24 अवर्स वर्क करत असतं. येस, आपलं जे सगळ्यांचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते 24 अवर्स वर्क करत असतात. मी थोडंसं पीपीटीच्या माध्यमातून दाखवतो आणखी समजायला तुम्हाला सोपं जाईल. तर आपण बघितलं होतं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे क्रिएटिव्ह माइंड, कॉन्शियस आता या क्षणाला वर्तमानात. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपण जसं बघितलं, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, की प्रोग्राम्ड माइंड, हॅबिट माइंड. येस. तर कॉन्शियस माइंड हे 10% आहे, सबकॉन्शियस माइंड हे 90% आहे. कॉन्शियस माइंड हे लॉजिकल आहे. लॉजिकल म्हणजे 2+2=4. त्याला खरं खोटं, कल्पना, वास्तव यातला फरक कळतो. येस, कॉन्शियस माइंडला. पण आपल्या सगळ्यांचं सबकॉन्शियस माइंड असं डिझाईन झालेलं आहे की ते इलॉजिकल आहे, अतार्किक आहे. त्याला खरं खोटं, कल्पना, वास्तव यातला काहीही फरक कळत नाही. त्याला जे काही दाखवलं जातं ते त्या गोष्टीला खरं मानतं आणि त्या पद्धतीनंच तसं ते बिहेव करायला लागतं. कसं, मी तुम्हाला सांगतो, एक एक्झाम्पल देतो. तुम्ही आता स्क्रीनवर बघताय, माझ्या हातामध्ये हा रिमोट आहे. येस, तुम्हाला दिसतोय हा रिमोट. आणि मी जर तुम्हाला म्हटलं माझ्या हातातला हा जो रिमोट आहे, मी हातातनं सोडला तर हा रिमोट खाली पडेल. विश्वास ठेवाल तुम्ही? येस, किती जण विश्वास ठेवतील? येस और नो? माझ्या हातातनं हा रिमोट सोडला तर खाली पडेल. अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. अनम्यूट करा, बोला, परत लगेच बोला. येस, चॅटबॉक्स मध्ये म्हणतायत येस. Yes, yes, sir. येस, विश्वास ठेवताय. येस. पण मी आता म्हणतोय तुम्हाला की दुसरी गोष्ट आता म्हणतो. माझ्या हातात हा रिमोट आहे. मी हा रिमोट हातातनं सोडला की काय होईल, की हा रिमोट हळूहळू दरवाजाच्या बाहेर जाईल आणि कबूतर बनून उडायला लागेल. यावर विश्वास ठेवाल? येस और नो? नाही. येस और नो? विश्वास ठेवाल की नाही? नाही. नाही. का नाही ठेवणार? थोडा तर विश्वास आहे की नाही? बाहेर जाऊन कबूतर बनून उडायला लागेल हा रिमोट. नाही. येस, चॅटबॉक्स मध्ये नो 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 म्हणतायत. येस, का नाही उडणार? का विश्वास नाही आहे? कारण की हे इलॉजिकल आहे, अतार्किक आहे, काल्पनिक आहे. हे रियालिटीमध्ये होऊ शकत नाही. हा, हॅरी पॉटरच्या स्टोरीमध्ये काही होऊ शकतं, पण रियालिटीमध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. का विश्वास ठेवत नाही? तुमचं कॉन्शियस माइंड, तुमचं जे जागृत मन आहे, तुमची जी बुद्धी आहे ती सांगते की हे असं होऊ शकत नाही, हे इलॉजिक आहे, काल्पनिक आहे, असं होऊ शकत नाही. पण मी तुम्हाला इथं असलेल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, हे अशा काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवतं आणि ते त्याला खरं म्हणतं. येस, ते त्याला खरं म्हणतं आणि त्या पद्धतीनंच ते बिहेव करतं. येस. कसं, आता येते एक 5 मिनिटात तुम्हाला प्रॅक्टिकली पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण थेरॉटिकली समजून घेतोय आता. आपण परत पीपीटी कडे येतोय. तर इथे बघतोय की कॉन्शियस माइंड हे कम्प्लिटली लॉजिकल आहे. येस, 2+2=4. त्याला कळतं हातातनं रिमोट सोडला, पेन सोडला, खाली पडेल. पण आपलं सबकॉन्शियस माइंड हे इलॉजिकल आहे. हातातनं रिमोट सोडला, बाहेर जाऊन कबूतर बनून उडायला लागेल,
तर आपलं सगळ्यांचं सबकॉन्शियस माइंड असं आहे की ते त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि ते त्याला खरं म्हणतो. येस. आणि आपण बघतोय की आपलं जे कॉन्शियस माइंड आहे हे 16 तास काम करतं. येस. हा. कॉन्शियस माइंड आपण 16 तास जागी आहे असं समजा आणि 8 तास आपण झोपतोय. ठीक आहे. जेव्हा झोपतो त्यावेळेस आपलं कॉन्शियस माइंड पण झोपलेलं असतं. राईट. आता आपण बघतोय की आपलं जे सबकॉन्शियस माइंड 24 तास काम करत असतं, 24 अवर्स वर्क करत असतं. येस. आत्ता पण चालू आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हा पण चालू आहे. कारण आता तुम्ही बघा तुमचा जो श्वास चालू आहे, ब्रिदिंग चालू आहे. तुम्ही ब्रिदिंग जाणीवपूर्वक घेताय का, कॉन्शियसली घेताय का? नाही, ऑटोमॅटिकली चालू आहे ब्रिदिंग. हे कंटिन्युअसली चालू आहे. तुम्ही तुमचं काम करताय, रात्री झोपेत असतो आपण, 8 तास झोपतो, ऑटोमॅटिकली ब्रिदिंग चालू आहे. ते कोण घेत आहे ब्रिदिंग? ते तुमचं सबकॉन्शियस माइंड घेत आहे. तुमचं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे, ते कोण घेत आहे? ते तुमचं सबकॉन्शियस माइंड घेत आहे. तुम्ही दुपारी जे काही जेवण केलंय त्याचं डायजेशन व्हायला लागलंय, ते कोण करायला लागलंय? ते तुमचं सबकॉन्शियस माइंड करत आहे. तर अशा लाखो प्रक्रिया आपल्या सबकॉन्शियस माइंड करत आहे, म्हणून त्याला 90% म्हटलेलं आहे. येस. म्हणून त्याला 90% म्हटलेलं आहे. आता रात्री झोपल्यावर स्वप्न पडतात. स्वप्न सगळ्यांनाच पडतात, फक्त काही जणांना आठवतात, काही जणांना आठवत नाही. आता जेव्हा स्वप्न पडतात तर स्वप्न जर बघितलं तर स्वप्न हे जनरली इलॉजिकल असतात, अतार्किक. कुठलीही गोष्ट कुठेही जोडलेली असते. आणि जे काही स्वप्न पडत असतात तर स्वप्न जेव्हा चालू असतं तेव्हा ती गोष्ट खरीच वाटायला लागते. समजा भीतीदायक स्वप्न असेल तर भीती खरी खरी वाटायला लागते. आनंददायक स्वप्न आहे तर आनंद खरा खरा व्हायला लागतो. आता स्वप्नच आहे, भ्यायला नाही पाहिजे हे आपल्याला कळत आहे. पण त्यावेळेस का कळत नाही? कारण त्यावेळेस आपलं हे जे कॉन्शियस माइंड आहे, की हे जे मी तुम्हाला म्हणलं 16 तास वर्क करतं, 8 तास हे झोपलेलं असतं, हे नसतं 8 तास. जे खरं खोटं कल्पना वास्तव फरक ओळखू शकणारं जे कॉन्शियस माइंड आहे ते तिथे नसतं, त्यामुळे ते देखील झोपलेलं असतं. त्यामुळे त्याला कळत नाही की हे स्वप्न आहे, हे खरं नाही आहे. सबकॉन्शियस माइंडला जे काही दाखवलं जातं ते त्या गोष्टीला खरं म्हणतं आणि तशानुसार फिलिंग्स तयार व्हायला लागतात. भीतीदायक स्वप्न भीतीची फिलिंग तयार व्हायला लागते. मग ते कधी तुटतं? त्यातनं आपण कधी मुक्त होतो? तर जेव्हा आपण झोपेत उठतो, अरे हा स्वप्न आहे, मग आपण त्याला सोडून देतो. राईट. मग आपण त्याला सोडून देतो. का सोडून देतो त्याला? कारण त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे हे स्वप्न आहे. जेव्हा आपण झोपेतनं उठतो त्यावेळेस आपलं कॉन्शियस माइंड जागा होतं. अरे हा हे स्वप्न आहे आणि ही रियालिटी आहे. आणि मग स्वप्न आहे म्हणून आपण मग त्याला सोडून देतो. राईट. तर आपण बघितलं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड मधला आपण डिफरन्स समजून घेतो. आता आपण एक छोटासा एक प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट करणार आहोत. या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुमचं सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं. येस. तर 2 मिनिटाचा एक्सपेरिमेंट आहे हा, प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट. की आता जे काय आपण थिओरिटिकली सगळं शिकलेलं आहे तर त्याला प्रॅक्टिकली तुम्हाला लक्षात येईल, आयुष्यभरासाठी लक्षात येईल की खरंच सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड मध्ये काय फरक आहे. येस. तर प्रॅक्टिकल करूया आपण. तर सगळ्यांनी काय करायचंय, प्रॅक्टिकलसाठी सगळ्यांनी डोळे बंद करायचंय, कम्फर्टेबली बसून घ्यायचंय. डोळे पूर्णपणे बंद करा, कम्फर्टेबली बसून घ्या. रिलॅक्स बसा, हातातला मोबाईल वगैरे बाजूला ठेवा. डोळे पूर्णपणे बंद आहेत, कम्फर्टेबली रिलॅक्स बसलेला आहात. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडताय. वन्स अगेन टेक अ डीप ब्रीथिंग. स्लोली स्लोली रिलॅक्स होत आहे. आता नॉर्मल ब्रिदिंग चालू द्या, जसा श्वास चाललाय तसं चालू द्या, त्या श्वासाला कंट्रोल नका करू. तुमचं पूर्ण लक्ष हे माझ्या आवाजाकडे आहे. मी जे बोलतोय ते तुम्हाला कल्पना करायचंय, चित्रामध्ये पाहायचंय, तुम्हाला इमॅजिन करायचंय. डोळे पूर्णपणे बंद आहेत, कम्फर्टेबली रिलॅक्स बसलेला आहात. तर तुम्ही बघताय तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर उभे आहात, हॉलच्या बाहेर उभे आहात, इमॅजिन करा. आणि हॉलच्या दरवाजातून तुम्ही आत एंटर होताय. हॉलमध्ये एंटर झाल्यानंतर तुम्ही बघताय हॉलमध्ये टीव्ही कुठे ठेवलेला आहे, सोफा कुठे आहे, तुम्ही पाहताय. जस्ट डोळे पूर्णपणे बंद आहेत, इमॅजिन करताय तुम्ही हॉलमध्ये आहात तुमच्या घराच्या. टीव्ही कुठे आहे, सोफा कुठे आहे पाहताय. त्यानंतर हॉलमधून तुम्ही किचनमध्ये येत आहात. यस. किचनमध्ये आल्यानंतर तुम्ही बघताय किचनमध्ये आल्यावर फ्रीज कुठे आहे, फ्रीजचा कलर पाहताय. हळूहळू तुम्ही फ्रीजच्या जवळ जाताय. फ्रीजच्या जवळ गेल्यानंतर तुम्ही फ्रीजचा दरवाजा उघडताय. फ्रीजचा दरवाजा उघडल्यानंतर फ्रीजमध्ये एक मोठाच्या मोठा पिवळा लिंबू आहे, तुम्ही बघताय. तो लिंबू घेताय तुम्ही हातामध्ये. यस. तुम्ही लिंबू घेतल्यानंतर फ्रीजचा दरवाजा तुम्ही बंद करताय. फ्रीजचा दरवाजा बंद केल्यानंतर तुम्ही तो लिंबू किचनच्या कट्ट्यावर ठेवताय. किचनच्या कट्ट्यावर ठेवल्यानंतर दुसऱ्या हातात चाकू घेताय. चाकू घेऊन तुम्ही तो लिंबू कापा लागलाय. जसं तुम्ही लिंबू कापा लागलाय लिंबाचा रस बाहेर पडतोय. लिंबामध्ये भरपूर लिंबाचा रस आहे, मोठाच्या मोठा लिंबू आहे. लिंबू कट केलाय तुम्ही, लिंबाच्या 2 फोडी झालेल्या आहेत. त्यानंतर तो चाकू तुम्ही बाजूला ठेवताय. चाकू बाजूला ठेवल्यानंतर 2 लिंबाच्या फोडी, दोन्ही हातात एक एक लिंबाची फोड तुम्ही घेताय. आणि त्यातली एक लिंबाची फोड तुम्ही तुमच्या तोंडाजवळ आणताय. तोंडाजवळ आणताय आणि तोंड उघडताय, आ उघडताय, तोंड आ करताय आणि तोंडामध्ये ती लिंबाची फोड तुम्ही तुमच्या तोंडामध्ये पिळायला लागलाय. जशी ती लिंबाची फोड पिळायला लागलाय तोंडामध्ये थंडगार आंबट 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 लिंबाचा रस तुमच्या तोंडामध्ये येतोय. पिळायला लागलाय थंडगार आंबट 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 लिंबाचा रस तुमच्या तोंडामध्ये येतोय.
पिळताय थंडगार आंबट 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 लिंबाचा रस तुमच्या तोंडामध्ये होते. इमॅजिन करताय तुम्ही लिंबाची फोड तुम्ही तुमच्या तोंडामध्ये प्यायला लागलाय. जसं लिंबाची फोड तोंडामध्ये पिळताय बघा ते सगळा लेमनचा ज्यूस सगळा लिंबाचा रस तुमच्या तोंडामध्ये होते. थंडगार आंबट 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 लिंबाचा रस तुमच्या तोंडामध्ये होते. प्यायला लागलाय तुम्ही तो लिंबाचा रस. त्यानंतर दुसरी लिंबाची फोड तुम्ही हातामध्ये घेतलेली आहे. ती दुसरी लिंबाची फोड काय करताय, तोंड उघडताय, आ करताय आणि तोंडामध्येच ती लिंबाची फोड घालताय डायरेक्ट. डायरेक्ट ती मोठी लिंबाची फोड तुम्ही अर्धी लिंबाची फोड तोंडामध्ये घालताय आणि ती लिंबाची फोड तुम्ही चावायला लागलाय. तुम्ही इमॅजिन करताय लिंबाची फोड चावताय, चवून 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 लिंबाचा रस प्यायला लागलाय. बघा तुम्ही लिंबाची फोड चावायला लागल्यावर दाताला कसं झालंय, थंडगार आंबट 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 दाताला पूर्णपणे थंडगार आंबट आंबट सन्न असं हे व्हायला लागलंय. चवून 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 तो लिंबाचा रस प्यायला लागलाय. लेमनचा ज्यूस पिताय तुम्ही, पूर्ण तोंडात सगळा लेमनचा ज्यूस आहे, तोंडात पूर्ण पाणी पाणी झालंय. चवून 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 लिंबाचा रस पिताय. आता तोंडामध्ये ऑब्झर्व करा काय व्हायला लागलंय. स्लोली स्लोली दोन्ही हात एकमेकांवर रब करा आणि डोळ्यांवर ठेवा आणि अलगदपणे हळुवारपणे कम्फर्टेबली डोळे उघडा आणि तोंडामध्ये ऑब्झर्व करा काय व्हायला लागलं आणि शेअर करा काय वाटतं. काय झालं? लाळ लाळ तयार झालं असं फील झालं. लाळ तयार झाली तोंडामध्ये. येस. बाकीच्यांना काय वाटतंय? दात चिघळल्यासारखे झाले. दात चिघळल्यासारखे लाळ तयार झाली मॅडम. हो. ओके. येस. बाकीच्यांना काय एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. हा सर, सेम लाळ तयार झाली सर. सेम एक्सपिरियन्स. ओके. येस येस. चॅट बॉक्स मध्ये पण सांगतात येस, सगळ्यांना सेम एक्सपिरियन्स आला, तोंडामध्ये सलायवा लाळ तयार झाली. आता मला सांगा, मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही किचन मध्ये गेलात, ही गोष्ट खरी आहे की काल्पनिक आहे? काल्पनिक आहे. मी तुम्हाला म्हटलं लिंबू घेतलाय, लिंबू कट केलाय, खरं आहे की काल्पनिक आहे? काल्पनिक आहे. तोंडात लिंबू पिळलाय, खरं आहे की काल्पनिक आहे? काल्पनिक आहे. या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत. पण खरा खुरा लिंबू तोंडात पिळल्यानंतर बॉडीमध्ये जे केमिकल रिएक्शन व्हायला पाहिजे ते केमिकल रिएक्शन खरे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत. लिंबू कट केलाय, तोंडात पिळलाय, पण खरा खुरा लिंबू घेऊन जर तुम्ही तोंडात पिळल्यानंतर बॉडीमध्ये जे केमिकल रिएक्शन होणार आहे, ही लाळ तयार होणं म्हणजे काय? ही लाळ म्हणजे बॉडीमध्ये एक केमिकल रिएक्शन आहे. खरा खुरा लिंबू तोंडात पिळल्यानंतर बॉडीमध्ये जे केमिकल रिएक्शन होतात ती केमिकल रिएक्शन खरी आहे. असं का झालं? मी काय केलं, तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे, जे खरं खोटं कल्पना वास्तव यातला फरक ओळखतं, त्याला बायपास केलं आणि तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला कनेक्ट झालं आणि त्याला कनेक्ट करून त्याला काही इमॅजिनेशन दाखवलं गेलं. फक्त 2 मिनिटाच्या या इमॅजिनेशननं एवढं काय काय होऊ शकतं. तर विचार करा, वर्षानुवर्षे आपण जे काही विचार करतोय, पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे, प्रत्येक विचारांचा तुमच्या लाईफवर इम्पॅक्ट होणार. पॉझिटिव्ह जे जे विचार केले त्याचा पण इम्पॅक्ट आहे, निगेटिव्ह जे केले निगेटिव्हचा पण इम्पॅक्ट आहे. दोन्हीचा इम्पॅक्ट होतो. येस. तर आपण कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचा फरक आपण इथे समजून घेतला. तर यामध्ये कोणाला काय प्रश्न असेल तर नक्की विचारा, नाही तर पुढच्या पाठकडे आपण जाणार आहोत. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. क्लिअर आहे? क्लिअर असेल तर चॅट बॉक्स मध्ये सांगा, मग आपण पुढच्या पाठकडे जाऊया. येस. क्लिअर आहे सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा अनम्यूट करून सांगा. क्लिअर असेल तर आपण पुढच्या पाठकडे जाऊया. येस. क्लिअर आहे. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या पार्टकडे जातोय. पुढं एक खूप महत्वाचा पार्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर जसं की आपण बघितलं न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, बऱ्याच जणांसाठी हा शब्द नवीन असेल. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे काय? तर न्यूरो म्हणजे आपल्या ब्रेनची न्यूरॉन्स असतात. लिंग्विस्टिक म्हणजे आपली लँग्वेज. लँग्वेज दोन प्रकारची असते, एक असते व्हर्बल लँग्वेज जी आपण शब्दांद्वारे बोलतो ती, आणि दुसरी आहे नॉन व्हर्बल लँग्वेज म्हणजे आपली बॉडी लँग्वेज. येस. तर हे व्हर्बल नॉन व्हर्बल हे लिंग्विस्टिक. आणि प्रोग्रामिंग, प्रोग्रामिंग म्हणजे काय? एक पॅटर्न्स तयार होत असतात त्याचे, आपल्या विचारांचे आपल्या वागण्याचे त्यानुसार. तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग त्याला म्हटलं जातं. आता हे नेमकी प्रोग्रामिंग म्हणजे नेमकी कशी होत असते, मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो, त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. असं समजा की एक रूम आहे, की जी वर्ष झालं ती रूम बंद आहे. तर काय होईल की त्या फरशीवर धूळ साचलेली असेल. आपण काय केलं की एक वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी पाणी घेऊन त्या फरशीवर टाकलं. काय होईल की पाणी हळूहळू हळूहळू रस्ता तयार करेल. करेक्ट. आणि तो रस्ता तयार करेल आणि सेकंड डे आपण परत तिथे गेलो. सेकंड डे गेल्यानंतर काय होईल की ते कोरडं झालेलं असेल. आणि परत एक वाटी पाणी घेतलं आपण आणि परत एक वाटी पाणी टाकलं. कुठं टाकलं? जिथं काल टाकलं होतं तिथंच एक वाटी पाणी आपण टाकलं. तर काय होईल की पाणी त्याच रस्त्यानं परत पुढे जाईल. म्हणजे काय? तो पाथवे तयार होतो. तो जो पाथवे तयार झालाय, तो जो हायवे तयार झालाय, तसेच आपल्या ब्रेनमध्ये न्यूरल पाथवेज तयार होत असतात. येस. तुम्ही काय काम करा किंवा काही न करा, न्यूरल पाथवेज तयार होतच असतात. जन्मल्यापासून मरेपर्यंत हे न्यूरल पाथवेज तयार होतच आहेत. येस. जसं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बघितलं की तुमचं डोकं सटकतं, चीड येते, राग येतो किंवा टेन्शन येतं, भीती वाटते, निगेटिव्ह फील होतं. म्हणजे काय? त्या व्यक्तीबद्दल
तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह न्यूरल पाथवे तयार आहे. येस, काही घटना झाल्या त्या व्यक्तीसोबत, त्यामुळे निगेटिव्ह न्यूरल पाथवे तयार झालाय. त्यामुळे त्या व्यक्तीला बघितलं की लगेच निगेटिव्ह फील व्हायला लागलं. तसंच त्याच्या विरुद्ध पण आहे. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला बघितलं किंवा त्यांना भेटलं की तुम्हाला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, त्याच्याशी बोलत राहावं असं वाटतं. म्हणजे काय, त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह न्यूरल पाथवे तुमच्या ब्रेनमध्ये क्रिएटेड आहे. त्या व्यक्तीसोबत ज्या काही घटना झालेल्या आहेत, त्यांनी तुम्हाला सपोर्ट केलाय, जे काही केलेलं आहे, त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह न्यूरल पाथवे तुमच्या ब्रेनमध्ये तयार आहे. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल किंवा भेटाल, तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह न्यूरल पाथवे क्रिएट, पॉझिटिव्ह फिलिंग यायला लागेल. तर आपण NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या माध्यमातून, इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून निगेटिव्ह न्यूरल पाथवेज आपण डिफ्यूज करू शकतो आणि नवीन चांगले पॉझिटिव्ह न्यूरल पाथवेज आपण क्रिएट करू शकतो. येस, ते कसं काय त्याला आपण आता स्टेप बाय स्टेप पाहू. तर आता मी तुम्हाला एक खूप छान असं एक मॉड्यूल मी तुम्हाला आता शेअर करतोय आणि ह्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्हाला वाटत असेल की खरंच माझ्या लाईफमध्ये असं का होतंय, तसं का होतंय, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. तर आता मी इथं आपण परत एकदा स्क्रीनकडे येतोय, आपण पाहूया. तर इथे तुम्ही बघताय की हे जे तुम्हाला दिसायला लागलंय हे सिम्बॉलिक, हे आहे तुमचं प्रेझेंट, हे तुम्ही आहात. Yes. तुम्ही असे नाहीये, तुम्ही खूप छान आहे. आपण एक सिम्बॉलिक घेतलंय, दिस इज यू. आणि हे तुमचं प्रेझेंट आहे. आज वर्तमानात तुम्ही इथे आहात प्रेझेंटमध्ये. म्हणजे आज आपण बघतोय 18 जानेवारी 2025. तर आज तुम्ही इथे आहात आणि तुम्ही बघताय ह्या प्रेझेंट कडून तुम्ही काय करताय, तुम्ही बघताय हे तुमचं फ्युचर आहे. प्रेझेंट कडून तुम्ही काय करताय, फ्युचरकडे चाललाय. प्रेझेंट मध्ये राहून फ्युचरचे बरेच काय प्लॅन ठरवताय, बरेच काय गोल डिसाईड करताय आणि प्रेझेंटचं फ्युचर सोबत बॉन्डिंग आहे, राईट. तुमच्या डोक्यात आहे की मला असं करायचंय, मला हे करायचंय, झालं गेलंच होते, इथून पुढे मला चांगलं आयुष्य जगायचं आहे. जे काय आहे तुम्ही काही ना काही प्लॅनिंग करताय, काही ना काही गोल डिसाईड करताय, त्याची सुरुवात होतीये, पण त्यानंतर अर्ध्यापर्यंत येतात आणि राहून जातात त्या गोष्टी. किंवा प्रत्येकाला कळतंय की पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, पण तरी पण निगेटिव्ह विचार येतात. कळतंय चिडचिड नाही करायला पाहिजे, रागराग नाही करायला पाहिजे, पण तरी पण होत आहे. असं का होत असावं, काय वाटतंय, काय कारण असावं या पाठीमागं? तर इथं असलेल्या सर्वांना माझा प्रश्न आहे. तर प्रत्येकाला अनम्यूट करून उत्तर द्यायचं की का असं होत असावं. कळतंय इथं कोणाला मॉरल सायन्सचं लेक्चर द्यायची गरज नाहीये. सगळ्यांना सगळं माहित आहे. काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे माहित आहे. काय विचारायला करायला पाहिजे, काय विचार नाही करायला पाहिजे, हे सगळं माहित आहे. सगळ्यांना सगळं माहित आहे. पण ते होत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, कळतंय पण वळत नाही. असं का होतंय, का असावं कारण, असं का होत असावं? येस, कोणी शेअर करू शकेल? येस, चॅटबॉक्स मी चॅट करा किंवा अनम्यूट करून शेअर करा. प्रत्येकाला थिंक करायचंय, कंटेम्पलेट करायचंय. जेव्हा तुम्ही कंटेम्पलेट करताय, हा तुमचा मानसिक व्यायाम आहे, मेंटल एक्सरसाइज आहे. जसे योगा करून तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करताय, तसा हा मनासाठी माइंडचा योगा आपण म्हणू शकतो. तर का असं होत असावं? सगळं कळतंय पण वळत नाही. कळतंय पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, टेन्शन नाही घ्यायला पाहिजे, पण तरी पण टेन्शन. असं का होत असावं, काय कारण आहे? येस, जेव्हा आपलं माइंड हा बोला. जेव्हा आपलं कंट्रोल नसतो तेव्हाच हे प्रॉब्लेम येतो. हे अ, परत एकदा बोलतोय मॅडम, आवाज नाही आला. आपलं माइंड कंट्रोल नसतं ना तेव्हा हा प्रॉब्लेम येतो असं म्हणतीये. ओके, माइंड कंट्रोल नसतं तेव्हा असा हा प्रॉब्लेम येतो. पण माइंड कंट्रोल करायला पाहिजे हे कळतंय की मग का हो करू हो शकत? कळत. नाही आम्ही बऱ्यापैकी म्हणजे आम्ही मेडिटेशन मध्ये वा असल्यामुळे वा ह्या गोष्टी हा कंट्रोल होतात. वा वा, हम्म. छान, चांगली गोष्ट आहे. येस, चॅटबॉक्स मध्ये कांचन मॅडम म्हणतायत हॅबिच्युअल ऍटिट्यूड आहे. ओके, कांचन मॅडम, माझा तुम्हाला प्रश्न आहे, हॅबिच्युअल ऍटिट्यूड आहे हे कळायला लागलंय तुम्हाला, बुद्धीला तर कळतंय की हॅबिच्युअल ऍटिट्यूड आहे, ह्याला चेंज करायला पाहिजे, हे कळतंय. मग का चेंज करत नाही? काय प्रॉब्लेम आहे, काय वाटतंय, का असं होत असा, का करत नाही? आपण फोकस नाही आणि डिसिप्लिन नाही आपल्याकडे की ओके, ते. मग आपण फोकस आणि डिसिप्लिन राहायला पाहिजे हे कळतंय ना आपल्याला. कळते ना, फोकस राहायला पाहिजे, डिसिप्लिन राहायला पाहिजे, अननेसेसरी टाइम वेस्ट नाही करायला पाहिजे, सोशल मीडिया असो काय असो, एक डिसिप्लिन असायला पाहिजे. हे कळतंय, सगळ्यांना सगळं कळतंय. मी तेच म्हणतोय, कुणाला मॉरल लेक्चर द्यायची गरज नाही, सगळ्यांना सगळं कळतंय. पण होत का नाही, कळतंय सगळं पण वळत नाहीये, का वळत नाही, तोच प्रश्न आहे. काय वाटतंय, थोडं थिंक करा, कंटेम्पलेट करा, काय असावं कारण. सगळं कळतंय आपल्याला, डिसिप्लिन राहायला पाहिजे, फोकस राहायला पाहिजे, मोबाईल हातात घेतला की तेवढ्या पुरते एक डिसिप्लिन थोड्या वेळापुरतं वापरायला पाहिजे. कळतंय आपल्याला सगळं, पण तरी पण होत नाही. का असं होत असावं, काय असेल कारण? थिंक करा, कंटेम्पलेट करा, मनन करा. काय वाटतंय अजून? तुमचं उत्तर बरोबर का चूक हे महत्वाचं नाहीये. इम्पॉर्टंट काय माहिती का, महत्वाचं काय आहे की तुम्ही थिंक करताय, कंटेम्पलेट करताय, हा तुमचं मनाचा व्यायाम आहे. ती सवय लागते तुम्हाला कंटेम्पलेट करायची, मनन करायची, तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स येतील त्यातनं बाहेर पडण्यासाठी. तर ते कंटेम्पलेट होणं गरजेचं आहे. आज काय झालंय की वेगवेगळ्या अँगलनं विचार करण्याची आपली जी सवय आहे ना, ती हळूहळू कमी होत चालली आहे.
आपण काय होतंय की हा चला मोबाईल चालू केला, हा जे चाललंय जे समोर दिसायला लागलं ते बघतो. मी समोर दिसते ते नाही, मला जी पाहिजे ते मी बघणार आहे. हा मी सर्च करेन, मला जी पाहिजे ते बघणार. तर मग मी माझ्या मोबाईलचा मालक आहे. तर मग मी त्यानुसार माझ्या सोशल मीडिया असू दे, मोबाईल असो, त्याचा डिसिप्लिन पद्धतीने यूज करतो. जस्ट थिंक करा, काय वाटतं काय असावं कारण. सगळेजण म्हणत असतील स्मिता मॅडम कुठं आणून सोडले, हे काय सर सगळे प्रश्नच विचारायला लागले. डोंट वरी. येस, ठीक आहे. तर आपण बघितलं की इथं आपण बघतोय हे आपलं प्रेझेंट आहे. येस, आणि पुढे बघतोय हे आपलं फ्युचर आहे. येस, प्रेझेंट कडनं आपण फ्युचरकडे चाललोय. येस, प्रेझेंट मध्ये बऱ्याच काही गोष्टीचे प्लॅनिंग करतो, बऱ्याच गोल डिसाईड करतो, पण सुरुवात तर करतोय पण बऱ्यापैकी, पण ते अर्ध्यामध्ये येतात राहतात, किंवा काही गोष्टी अशा आहेत की ठरवल्यात पण ते चालूच अजून नाही केल्यात, किंवा आपल्याला कळतंय पण वळत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, कळतंय पण ते होत नाही बऱ्याचदा. टेन्शन नाही घ्यायला पाहिजे, रिलॅक्स राहायला पाहिजे, हे कळतंय की सगळ्यांना, पण राहता येत नाही. का असं प्रॉब्लेम आहे त्या पाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती का? नीट लक्ष द्या आता. तेच महत्वाच्या मुद्द्याकडे आपण आता येतोय. त्या पाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती का? की आपल्या सगळ्यांकडे हे प्रेझेंट आहे, हे फ्युचर आहे. आपल्या सगळ्यांकडे आणखी एक गोष्ट आहे, ते आहे आपला पास्ट, आपला भूतकाळ. आपल्या प्रत्येकाकडे एक पास्ट आहे, एक भूतकाळ आहे आपला. आणि या पास्ट मध्ये आपल्या आयुष्यामध्ये बरेच काय इव्हेंट्स घडलेत. इव्हेंट्स म्हणजे काय? घटना. जसं की तुम्ही सकाळी उठलात, एक इव्हेंट आहे. तुम्ही ब्रश केला, एक इव्हेंट आहे, घटना आहे. तेच तुम्ही ब्रेकफास्ट केला, एक इव्हेंट आहे. कंटिन्युअसली हे इव्हेंट्स, घटना या घडत आहेत. जन्मल्यापासून मरेपर्यंत या घटना घडतच राहणार. काही छोट्या घटना असतील, काही मोठ्या घटना असतील. तर हे इव्हेंट्स घडतच आहेत. तर त्यामध्ये आपण बघतोय पास्टमध्ये काही पॉझिटिव्ह इव्हेंट्स. येस, काय पॉझिटिव्ह इव्हेंट्स? पॉझिटिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय? तुम्ही आठवून बघा की तुमचा जॉबचा फर्स्ट डे असेल, किंवा तुमची फर्स्ट सॅलरी असेल, तो मिळालेला दिवस असेल, ते असू शकेल, किंवा तुमच्या लग्नाचा दिवस, तुमच्या घरात एखादं मोठं फंक्शन असेल, तो दिवस आठवल्यावर कसं वाटतं? तुम्ही बघा आठवून, तुमच्या बेबीला तुमच्या बेबीला फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही पाहिलं होतं, जन्मला फर्स्ट टाइम तुमच्या बेबीला जेव्हा तुम्ही पाहिलं होतं, तो क्षण आठवा. हे सगळं आठवल्यावर कसं फील होत आहे? छानच वाटतंय. हे सगळे पॉझिटिव्ह इव्हेंट्स आहेत. आता हे पॉझिटिव्ह इव्हेंट्स जे काही पास्ट मध्ये घडून गेलेत, हे चांगलेच आहेत. आपल्याला अजून भविष्यात पण असे पॉझिटिव्ह इव्हेंट काही ना काही हवे आहेत, की ज्याच्यामुळे आपण चांगला फील करू शकतो. तर हे जे काही पॉझिटिव्ह इव्हेंट्स आहेत त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असे निगेटिव्ह इव्हेंट्स. निगेटिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय? निगेटिव्ह घटना म्हणजे काय? की कधीतरी कुठेतरी कोणीतरी टोचून बोललेलं आहे, अपमान केलेला आहे. येस, ती आज पण गोष्ट आठवली की डिस्टर्ब होत आहे. म्हणजे आपल्या घरातले 4 कॅलेंडर बदलले, 4 वर्ष झाली त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला बोलून. कोणी नातेवाईकांना असेल, कोणी काय बोललेलं असेल, तुमचा अपमान केला असेल, किंवा काही झालेलं असेल, तुम्हाला हर्ट झालं असेल त्यांचं वागणं बोलणं, त्या गोष्टीला 4 वर्ष झाले. आपल्या घरातले 4 कॅलेंडर पण बदलले, पण आज पण ती व्यक्ती समोर आली की डोकं सटकते, चीड येते, राग येतो, किंवा ते निगेटिव्ह इमोशन जागृत होतात. म्हणजे काय? त्या पेनफुल मेमरीज आहेत. पेनफुल मेमरीज म्हणजे काय? त्रासदायक आठवणी आहेत त्यांना. राईट? ते आठवलं की त्रास होतो. काही बॅड एक्सपिरियन्सेस आहेत, म्हणजे काही वाईट अनुभव आले आहेत. काही जणांना पैशाच्या बाबतीत वाईट अनुभव आले की अरे पैसे दिले लोकांनी वेळेवर पैसे परत नाही दिलं. काही जणांना नातेसंबंधाच्या बाबतीत वाईट अनुभव आले आहेत. अरे मी नातेसंबंधामध्ये एवढं सगळं केलं पण समोरच्या व्यक्तीनं मला नाही सांगितलं, मी एकटाच आहे, मला खरंच कोणी समजून नाही घेत. काही नातेसंबंधाच्या बाबतीत काही वाईट अनुभव आले आहेत. त्यानंतर काही फेल्युअर्स आलेत, काही अपयश आलेले आहेत पास्टमध्ये. म्हणजे काय? की तुम्ही एखादं काम घेतलंय, खूप उत्साहानं तुम्ही सुरुवात केलेली आहे त्याची, आणि तुम्ही करताय करताय करताय, पण त्यात तुम्ही फेल झाला. तर नेक्स्ट टाइम परत एकदा तेच काम करायची वेळ येते, तर तेवढ्या उत्साहानं ते काम होत नाही. का होत नाही? कारण की पाठीमागचं जे काय फेल्युअर आहे, ते फेल्युअर मनामध्ये रेकॉर्डेड असतं. येस, ते रेकॉर्डेड फेल्युअर त्याच पद्धतीनं आपल्याकडे तेवढ्या कॉन्फिडन्सनं आपल्याकडनं काम करून घे. आता हे जे पेनफुल मेमरीज आहेत, बॅड एक्सपिरियन्सेस आहेत, हे जे फेल्युअर्स आहेत, हं, तर बरेच जण काय म्हणतात की नाही आम्ही ह्याला सोडून देतो, ह्याला दुर्लक्षित करतो. ह्याला दुर्लक्षित करणं म्हणजे काय? एक लक्षात घ्या, दुर्लक्षित करणं म्हणजे काय आणि ह्याला लेट गो, माफ करणं म्हणजे काय? दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. एक पहिल्यांदा आपण बघूया की हे पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअर म्हणजे काय माहिती का? हे तुमच्या मनातला कचरा आहे, ऑब्व्हियसली निगेटिव्ह कचरा. कचरा म्हणजे काय? मेलेलं उंदीर. तुमच्या घरात जेव्हा एखादं उंदीर मरतं त्यावेळेस काय करता तुम्ही? येस, ऑब्व्हियसली त्याला उचलून कचऱ्यात फेकून देता. पण समजा असं झालं की तुम्हाला ते सापडलं नाही, पण घरात वास येतोय, आणि तुम्हाला लक्षात येतं की हे कपाट, कपाटच्या पाठीमागून वास येतोय. तर तुम्ही काय कराल? तिथं डिओ माराल, परफ्यूम माराल? नाही, ऑब्व्हियसली तुम्ही काय कराल? कुणाची तर मदत घ्याल, ते सगळं सामान सरकात सरकवाल, आणि जोपर्यंत ते मेलेलं उंदीर घेऊन तुम्ही कचऱ्यात फेकून देत नाही, तोपर्यंत सुकून, शांती, समाधान मिळणार नाही. तसंच तुमच्या आयुष्यात हे जे काही पेनफुल मेमरीज आहेत, हे जे बॅड एक्सपिरियन्सेस आहेत, हे जे फेल्युअर्स आहेत, हे मेलेलं उंदीर आहे. जोपर्यंत त्यांना तुम्ही काढून फेकून देत नाही, तोपर्यंत सुकून, शांती, समाधान मिळणार नाही. तर ह्याला काढून टाकणं म्हणजे काय नेमकं? तर
हे जे पेनफुल मेमरीज आहेत ह्याला काय आहे, ह्याचा अर्थ काय, जसं की आपण बघतोय प्रेझेंटचं फ्युचर सोबत बॉन्डिंग आहे, तसंच तुमचं जे काय प्रेझेंट आहे त्याचं पास्ट सोबत पण बॉन्डिंग आहे, भूतकाळासोबत पण बॉन्डिंग आहे. तुम्ही प्रेझेंटकडे फ्युचरकडे चाललाय बरोबर आहे, पण तुमचा पास्ट तुम्हाला पाठीमागे ओढतोय. तेच तुम्हाला खूप पुढे जायची इच्छा आहे, झालं गेलं जाऊ दे सोड, इथून पुढे मी पॉझिटिव्ह विचार करतो, रिलॅक्स राहतो, मला टेन्शन घ्यायची गरज नाहीये, मी माझ्या इमोशन्सवर ताबा ठेवतो, मी माझ्या विचारांवर ताबा ठेवतो. पण हे पाठीमागे जे आहेत ना त्या गोष्टी पाठीमागे उरतात, पेनफुल मेमरीज, बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअर्स. तर आपण असं म्हणूया की हे जे पेनफुल मेमरीज, बॅड एक्सपिरियन्सेस फेल्युअर हे कशात आहेत म्हणजे हे सगळे तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये आहेत, तुमच्या अनुभवात आहेत. तुम्ही सगळा तो त्रास भोगलेला आहे, ते पेनफुल मेमरीज आहेत, बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअर, ते त्रास सगळं भोगले आहेत, ते तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये आहेत. आणि फ्युचरचे जे काही प्लॅनिंग आहेत, मला असं जगायचं आहे, मला तसं जगायचं आहे, तर ते फक्त कशात आहे, ते फक्त तुमच्या थिंकिंग मध्ये आहे. जस्ट तुम्ही थिंक केलंय, त्याचा जास्त काय अनुभव नाहीये. येस. तर मला आता इथं सांगा की हा एक्सपिरियन्स जास्त स्ट्रॉंग आहे की थिंकिंग जास्त स्ट्रॉंग आहे? चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा अनम्यूट करून बोला. काय वाटतं, एक्सपिरियन्स जास्त स्ट्रॉंग आहे की थिंकिंग जास्त? एक्सपिरियन्स असेल तर ई म्हणून टाईप करा, थिंकिंग असेल तर टी म्हणून टाईप. एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स. येस, एक्सपिरियन्स म्हणतायत, एक्सपिरियन्स म्हणतायत. येस, येस, एक्सपिरियन्स. येस, एक्सपिरियन्स. येस. आता आपण बघितलं की मेजॉरिटी जण जे आहेत तर ते सगळेजण एक्सपिरियन्स स्ट्रॉंग आहे म्हणतात. याचा अर्थ काय, एक्सपिरियन्स स्ट्रॉंग आहे तो, पण जर निगेटिव्ह एक्सपिरियन्स असेल स्पेशली, तर काय होणार माहिती का, की तुम्ही पाठीमागं ओढले जाणार. येस, पाठीमागं ओढले जाणार. आणि इथं आपण बघतोय, लक्षात घ्या की हे जे पाठीमागं ओढलं जातोय त्यामुळे काय होतंय, आपल्याला म्हणावं तसं आयुष्य जगू शकत. येस, चॅट बॉक्स मध्ये पण बघतोय आपण एक्सपिरियन्स म्हणून सांगतायत. येस, ठीक आहे. येस, मेजॉरिटी, सगळ्या मेजॉरिटी नाही, सगळे 100% सगळेजण म्हणतात एक्सपिरियन्स स्ट्रॉंग आहे, आणि तो पण जर निगेटिव्ह एक्सपिरियन्स स्ट्रॉंग असेल तर ऑब्व्हियसली पाठीमागे ओढले जाणार. तर आपण एनएलपी मध्ये, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये काय करतो माहिती का, हा पास्टचा, हा पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस आणि फेल्युअरचा जो प्रभाव आहे त्याचा प्रभाव कमी करणे. कमी करणे म्हणजे काय, त्याचा इफेक्ट काढून टाकणे. आणि फ्युचरचं जे काही थिंकिंग आहे, जे काही तुमचं प्लॅनिंग आहे, जे काही गोल्स आहेत त्याला ब्राईट करणे. या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. पास्टचा इम्पॅक्ट काढून टाकणे आणि फ्युचरला ब्राईट करणे, या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. तर आपण येत्या 20 तारखेपासून एक कोर्स लॉन्च करतोय. तर त्या कोर्समध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घेणार आहे. 2 आठवड्याचा कोर्स असणार आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचा फाउंडेशन कोर्स आहे. प्रॅक्टिकल टूल्स टेक्निक आपण त्यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि डेफिनेटली आज पण या सेमिनारला तुम्ही आलात, लास्टला आपण ह्याचं पण एक प्रॅक्टिकल बघणार आहोत. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचा एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज बघणार आहोत. माइंडला कसं इन्स्टंटली तुम्ही कंट्रोल करू शकता. तुमची एन्झायटी, फोबिया, फिअर आहे, अँगर आहे, तर कसं तुम्ही तुमच्या मनावर, तुमच्या भावनांवर कसं नियंत्रण मिळवू शकता, त्याचं पण आज आपण एक प्रॅक्टिकल पाहणार आहोत. आणि येता जो कोर्स आहे, येत्या 20 तारखेपासून जो चालू होते, मंडे पासून, तर त्यामध्ये तर आपण आणखी डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी पाहतो. तर आता हे काय आहे, हा पास तुम्हाला पाठीमागं ओढतोय म्हणजे काय, म्हणजे काय होणार माहिती का, की हे बघा, तुम्ही खूप पुढे जायचा प्रयत्न करताय, तुम्हाला एक मोठं रबर घेतलंय आणि रबरनं इथं असं तुम्हाला खुर्चीला बांधलाय. तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करताय, मागं ओढताय, पुढे जायचा प्रयत्न करताय, मागं ओढताय. तुम्हाला कळतंय पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, पण तुमच्या भूतकाळात जे काही घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला पाठीमागं ओढतात. आता आपण आता आणखी एका महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया, की बरेच जण पॉझिटिव्ह थिंकिंग करतात, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स पण करतात. तर काही जण म्हणतात की आम्हाला तात्पुरतं छान वाटते खूप, पण लॉंग टर्म मध्ये असं ते काय खास असं वाटत नाही. काही दिवस ते पॉझिटिव्ह अफर्मेशनचं छान पण वाटतंय, नंतर नंतर मग ते मेकॅनिकल होऊन जाते, असं त्यात काय असं हे वाटत. ठीक आहे, असं का होतं, त्या पाठीमागं कारण काय ते पण आपण आज समजून घेऊया. आणि काही जण म्हणतात मी पॉझिटिव्ह अफर्मेशन करतो करतो तेवढ्या क्षणापुरतं बरं वाटतं, नंतर परत आहेच. आपल्याकडे मराठीत म्हण आहे, पहिले पाडे पंचावन्न, परत आहे तसंच निगेटिव्ह फिलिंग. असं का होतं? काही जणांच्या बाबतीत पॉझिटिव्ह थिंकिंग खूप छान काम करते, पॉझिटिव्ह अफर्मेशन काम करतात. काही जणांच्या बाबतीत ते म्हणावं तसं काम होत नाही. का होत नाही? कारण हे बघा, तुमच्या मनात ऑलरेडी एक दुःखाची, त्रासाची, एन्झायटीची, स्ट्रेसची ती भावना ऑलरेडी स्टोअर्ड आहे. आणि वरून तुम्ही कितीही पॉझिटिव्ह अफर्मेशन घालताय, कितीही घालताय, ते तात्पुरतं वर्क केलं, आतमध्ये कचरा पण तसाच आहे ना, तो कचरा पण काढणं गरजेचं आहे. स्मिता मॅडम, वेटिंग रूम मध्ये बघता का अजून कोणी त्यांना लाव करायला येतात काय? तर आपण बघतोय की वरून जे काय आहे, तुम्ही आत दुःखाची, त्रासाची भावना आहे आणि वरून तुम्ही काही लोकांना ऍड करताय. तर एक मिनिट, तुम्ही को होस्ट नाहीये का? एक मिनिट, मीच करतोय. एकच मिनिट, मला वेळ द्या. तुम्हाला को होस्ट केलंय, अलाव करा. ठीक आहे, कोणाला तर अलाव करा. हा, तर आपण बघतोय आतमध्ये दुःखाची, त्रासाची भावना आहे आणि वरून तुम्ही कितीही पॉझिटिव्ह अफर्मेशन करताय, तर ते तात्पुरतं बरं वाटेल, पण नंतर ते आहे तेच होणार. का असं होणार? मी तुम्हाला अजून एक सिंपल एक्झाम्पल देतो, त्यात तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही तुमच्या घरात बसलेला आहात हॉलमध्ये, आणि तुम्ही जिथं बसलेला आहात तुमच्या हॉलमध्ये, आणि समजा तिथे फरशीवर
कचरा पडलाय, एखादं मेलेलं उंदीर पडलाय, भाज्या निवडलेला कचरा पडलेला आहे, की त्यानंतर कागदाचे तुकडे, प्लास्टिकचे तुकडे, असा बराच कचरा पडलेला आहे. तुम्ही म्हणताय तुम्हाला फ्रेश वाटत नाही, घाण वाटतं. मग तुम्ही काय करताय, मार्केटमध्ये जाताय आणि लक्झरियस सोफा सेट फर्निचर आणताय आणि त्या लक्झरियस सोफा सेटवर तुम्ही बसताय. पण कचरा तसाच पडलेला आहे. फ्रेश वाटेल का तुम्हाला? ऑब्विसली फ्रेश नाही वाटणार. का नाही वाटणार? कारण तुम्ही काय म्हणाल की मी फरशीवर बसायला तयार आहे, पण मला हा कचरा सगळा साफ पाहिजे. तसंच आहे, हा कचरा म्हणजे मनातले निगेटिव्ह इमोशन्स आहेत, निगेटिव्ह पेनफुल मेमरीज आहेत. आणि तुम्ही वरनं पॉझिटिव्ह अफर्मेशन घेताय. पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे काय? चांगलीच गोष्ट आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन ही चांगलीच गोष्ट आहे, पॉझिटिव्ह विचार करताय. पण ते पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे काय? लक्झरी सोफा सेट फर्निचर आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण पहिला कचरा साफ करा. तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही घर घेता, नवीन घर घेता, त्यामुळे जाताना पहिला सगळं स्वच्छ करता, लक्झरी सोफा सेट फर्निचर जे काही तुम्ही ठेवताय. पण पहिला कचरा साफ करता ना. कचरा पण तसंच ठेवलाय आणि सामान पण तसंच ठेवलंय. फ्रेश वाटेल का? नाही वाटणार. जसं बाहेरच्या बाबतीत, घराच्या बाबतीत आपण घराची स्वच्छता करतो, तसंच मनाची पण स्वच्छता करणं गरजेचं आहे. राईट? तर ते कसं करायचं, काय करायचं, आपण स्टेप बाय स्टेप आपण पाहूया त्यामध्ये. तर आता जसं की हा एक पार्ट आपण पाहिला, मी अजून काही एक्झाम्पल देतो तुम्हाला लक्षात येईल. इथं असलेल्या कोणाकडे घराजवळ असं एखादं मंदिर आहे, काही 5 मिनिटाच्या अंतरावर चालत गेल्यावर असेल तर मला अनम्यूट करून बोला. तुमच्या घराच्या जवळ असं एक 5 मिनिटाच्या अंतरावर एक मंदिर आहे की जे चालत जायला 5 मिनिटं लागतात. येस, आहे कोणाच्या घराजवळ असं 5 मिनिटाच्या अंतरावर? येस. Yes, sir. ओके. आहे किती वेळाच्या अंतरावर आहे मॅडम? 5 मिनिटं. 5 minutes. ओके, 5 मिनिट्स. ठीक आहे. तर आता तुम्हाला चालत जायला तिथे 5 मिनिटं लागतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्याचं उत्तर देतो की जेव्हा हे बघा, तुम्हाला तिथं चालत जायला 5 मिनिटं लागतात. समजा मी तुमच्या हातात काय केलं की 10-10 किलोची आहे, या हातात 10 किलोची बॅग, या हातात एक 10 किलोची बॅग आणि पाठीवर एक 10 किलोची बॅग दिली की ज्यामध्ये सामान आहे काय ते. इकडे 10 किलोची बॅग, इकडे 10 किलोची बॅग आणि पाठीवर एक 10 किलोची बॅग. आणि तुम्ही हवं तर हे सामान ठेवत ठेवत जाऊ शकता आणि तुम्हाला ते मंदिरपर्यंत जाऊन मंदिरात तिथं ठेवायचं. तर मला सांगा, तुम्हाला जिथं चालत जायला तुम्हाला 5 मिनिटं लागत होते, तर हे 30 किलोचं सामान घेऊन तिथं पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागेल, किती मिनिटं लागतील? तुम्ही हवं तर रस्त्यात ठेवत ठेवत जाऊ शकता. किती वेळ लागेल? येस, अनम्यूट करून बोला. Sir, more than 15 minutes. ओके, मोर दॅन 15 मिनिट्स. Yes, sir. 15 किती? ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिट वर्ष. ओके, ठीक आहे. आता बघितलं, जिथं चालत जायला तुम्हाला 5 मिनिटे लागतात, तिथं जायला तुम्हाला वजन जर असेल तर 15 मिनिटे लागतात. याचा अर्थ काय? हे फिजिकल ओझं असल्यामुळे. तसं जसं हे फिजिकल ओझं आहे, तसं तुमच्या मनावर ओझं असतं. हे पास्ट मधल्या ज्या पेनफुल मेमरीज, बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअरचं कसं असतंय की तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी अचिव्हमेंट करायच्या, हेल्थ आहे, वेल्थ आहे, पैशाच्या बाबतीत आहेत, मला अशा अशा पद्धतीचं घर पाहिजे, गाडी, बंगला, जे काय नातेसंबंधाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायच्या आहेत, तुम्ही तिथं जाताय. पण जी गोष्ट अचीव्ह करायला तुम्हाला 5 वर्ष लागायला पाहिजे, तिथं 10 वर्ष, 15 वर्ष लागतील. का? कारण की हे ओझं आहे. जी गोष्ट अचीव्ह करायला 2 ते 3 वर्ष लागायला पाहिजे, तिथं 7-8 वर्ष लागतील. तिप्पट वेळ लागतोय. का वेळ लागतोय? कारण की ओझं आहे. तुम्ही डेफिनेटली तुमचे गोल्स अचीव्ह होणार, पण त्याचा स्पीड कमी होणार. स्पीड का कमी होणार? कारण की तिथं बघताय, तिथं पेनफुल मेमरीज, निगेटिव्ह एनर्जी पण तिथं स्टोअर आहे. आता मला तुम्ही सांगा, एक ऑनेस्टली स्वतःला मनातल्या मनात उत्तर द्या. ठीक आहे की दिवसभरात एक बघा की आपल्याकडे जी काही एनर्जी आहे, सायन्सचा नियम आहे, एनर्जी आपण क्रिएट पण करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. फक्त एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये जात असते. तर दिवसभरात आपण जे काही फील करतोय, कधी पॉझिटिव्ह फील करतो, खूप खुश आहे, आनंदी आहे, एक्सायटेड आहे, पॉझिटिव्ह इमोशन्स, राईट? तेव्हा तुमची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. आणि जेव्हा तुम्ही डल फील करता, लो फील करता, फ्रस्ट्रेटेड फील करता, तर हे काय? हे निगेटिव्ह इमोशन्स. येस. तर फिअर, अँगर, स्ट्रेस, एन्झायटी. तर दिवसभर बघायचं आहे किती टक्के तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये आहात आणि किती टक्के निगेटिव्ह मध्ये आहात. बरेच जण म्हणतात येस की हा बऱ्यापैकी 50 ते 60% निगेटिव्ह मध्ये येत आहे, एक 40-50% पॉझिटिव्ह मध्ये येत आहे. म्हणजे काय? जवळपास अर्धी एनर्जी तुमची निगेटिव्ह कडे जाते, अर्धी एनर्जी पॉझिटिव्ह कडे जाते. मग काय होणार की तुम्ही तुमचं जे काही गोल्स अचीव्ह करायला जाताय, तर ती एनर्जी तेवढीच आहे. म्हणजे 40% पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तर त्या एनर्जीनंच तुम्ही तुमचं गोल अचीव्ह करायला जाताय. बाकी 60% एनर्जी तुम्हाला पाठीमागे ओढतीये. तुम्ही म्हणावं तसं पुढे जात नाहीये, थांबत 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 होत आहे. मग म्हणावं तसं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मग त्यामुळं आयुष्यात जगायला मजा येत नाही. तर चांगलं चाललंय, परत मधीच हे काय चाललंय असं होतं. त्यातनं फ्री होणं गरजेचं आहे. तर आपण हा जो कोर्स आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचा कोर्स, यातनं पूर्णपणे मुक्त व्हायला तुम्हाला मदत. येस. कसं आहे, काय आहे, मी तुम्हाला आज याच्यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला मी देईन. आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगची आपल्या माइंडला कसं कंट्रोल करायचं, त्याची एक प्रॅक्टिकल टेक्निक पण आपण पाहणार. तर
आपण बघितलं पास्ट प्रेझेंट फ्युचरचं हे मॉड्यूल आपण पाहिलं, यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपण समजून घेतल्या. तर आता इथं आपण काय काम करतो, तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आणि इमोशनल फ्रीडम टेक्निक, तर ह्याच्या दोन्हीवर काम करतो आपण. इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे निगेटिव्ह इमोशन्स पासून फ्री होण्याची टेक्निक, भीती, राग, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, कुठलेही निगेटिव्ह इमोशन्स. तर इथं काय आहे की मानसिक ताणतणाव आहे, फोबिया, अनावश्यक भीती, भूतकाळातील दुःखद आठवणींचा प्रभाव कमी करणे, आत्मविश्वास वाढवणे, अशा बऱ्याच गोष्टींवर आपण इथं काम करतो. आता काय म्हटलं जातं बघा, की आपण आपला भूतकाळ नाही बदलू शकत, भूतकाळात जे झालंय ते झालंय, त्याला नाही बदलू शकत. पण आपण आपल्या अंतर्मनाची प्रोग्रामिंग बदलून वर्तमान आणि भविष्य हे दोन्ही बदलू शकतो. येस, ते दोन्ही बदलण्यासाठीच हा कोर्स आहे, ज्याची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर ती माहिती देण्याच्या अगोदर मी इथं सांगू इच्छितो की हे बघा, आपल्याला बऱ्याच जणांना सेल्फ डेव्हलपमेंटची पुस्तकं आपण बरेच जण वाचले असाल, तर प्रत्येक ठिकाणी काय म्हटलंय, निगेटिव्ह कडे दुर्लक्ष करा आणि पॉझिटिव्ह कडे लक्ष द्या. येस, ऍग्री, मी पण ऍग्री आहे त्यामध्ये, त्याच्याशी सहमत आहे. निगेटिव्ह कडे दुर्लक्ष करा आणि पॉझिटिव्ह कडे लक्ष द्या. आता मला सांगा की छोट्या छोट्या निगेटिव्ह गोष्टी असतील तर तिथे आपण सहजतेनं दुर्लक्ष करू शकतो, ठीक आहे. पण मोठी निगेटिव्ह गोष्ट असेल आणि तिथं तुम्ही तसं दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तर काय होतंय, त्या गोष्टी सप्रेस व्हायला लागतात. येस, त्या गोष्टी सप्रेस व्हायला लागल्या, सप्रेस करताय तुम्ही. प्रत्येकाला कुठलीही गोष्ट सप्रेस करायची एक लिमिट आहे. सप्रेस कराल, एक ना एक दिवस ते स्प्रिंग सारखं बाहेर येणार, त्याचा भडका उडणार. बरं ते भीती असेल, राग असेल, फ्रस्ट्रेशन असेल, एक नाही दिवस तुम्ही ते सप्रेस करता. एखाद्या व्यक्तीबद्दल राग आला, जाऊ दे सोड, जाऊ दे सोड, तुम्ही दाबताय म्हणून सप्रेस बाहेर येणार आज न उद्या. येस, तर त्यामुळं त्याला सप्रेस न करता त्याला क्लिअर करणं गरजेचं. क्लिअर करणं म्हणजे काय, खरंच लेट गो करणं म्हणजे काय, म्हणजे थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं की खरंच माफ करणं म्हणजे काय. बरेच जण म्हणतात नाही आम्ही सोडून दिला त्या गोष्टी, बुद्धीनं सोडून दिलाय, खरंच सबकॉन्शियस माइंडनं सोडून दिलाय का. म्हणजे काय, एखादी तुम्ही निगेटिव्ह गोष्ट घेऊन येता की माझ्या आयुष्यात हे झालं होतं, ती घटना आज पण आठवलं की मला वाईट वाटतं, दुःख वाटतं किंवा राग येतो, जे काही निगेटिव्ह फील व्हायचं ते होतं. आणि मी तुम्हाला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या काही टूल्स टेक्निक अप्लाय करून देतो. तर ते अप्लाय केल्यानंतर ना मी तुम्हाला परत एकदा तीच घटना आठवायला लावतो. तर तुम्ही परत एकदा तीच घटना आठवता, पण मग तुम्ही म्हणता की "येस, मला काही वाटत नाही." ते जे निगेटिव्ह फील होत होतं, ती घटना आठवल्यानंतर भीती वाटत होती, राग येत होता, तर ती घटना आठवते पण निगेटिव्ह फील होत नाही. येस, असं होऊ शकतं. अशा कित्येक लोकांच्या बाबतीत झालंय, मी माझ्या स्वतःवर अप्लाय केलंय, कित्येक क्लायंटला अप्लाय केलंय. मी तुम्हाला त्या काही जणांची लाईव्ह टेस्टिमोनियल्स पण मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहून घ्या. तुम्ही जे इतक्या वर्षापासून जे काही त्रासात आहे, तर ते त्रासात राहायची गरज नाही आहे. निगेटिव्ह आपण न्यूट्रलाइज करू शकतो, जे मी न्यूरल पाथवे म्हणलं, निगेटिव्ह न्यूरल पाथवेज आपण न्यूट्रलाइज करू शकतो. ज्या व्यक्तीला बघितलं की तुमचं डोकं सटकतं, चीड येते, राग येतो, तर हे टूल्स टेक्निक अप्लाय करून तुम्ही त्याच व्यक्तीला बघून नॉर्मल होऊ शकता. निगेटिव्हला न्यूट्रल म्हणतो मी, निगेटिव्हला पॉझिटिव्ह म्हणत नाही, निगेटिव्हला न्यूट्रलाइज करायचं. जेव्हा तुम्ही या निगेटिव्ह इमोशन्सला, तुमच्या निगेटिव्ह एनर्जीला न्यूट्रलाइज करून टाकता, तर ती एनर्जी तुम्ही तुमचं पॉझिटिव्ह जे काही तुम्हाला लाईफमध्ये क्रिएट करायचं आहे, तर तिथे तुम्ही ती एनर्जी युटिलाइज करू शकता. यस, पहिला निगेटिव्हला न्यूट्रलाइज करणं गरजेचं आहे. मग ती एनर्जी आपण तुम्ही पॉझिटिव्ह ठिकाणी कुठेही युज करू शकता. काय आहे, कसं आहे, मी तर तुम्हाला काही जणांच्या इथं फीडबॅक्स मनोगत पण दाखवतो, त्यातनं तुम्हाला आणखी काही आयडिया येईल. मी तर स्क्रीनवर शेअर करतो. मी गेल्या काही दिवसांपासून सुयश सरांचं पर्सनल कोचिंग घेत आहे. मला जवळपास 17-18 वर्षांपासून एका घटनेचा फार त्रास होतोय आणि ते दुःख माझ्या मनातून काही जात नव्हतं किंवा त्याची जी भीती किंवा अँझायटी होती ती. त्यासाठी मी त्यांचा क्लास घेतला होता. त्यामध्ये मला आता मोठ्या प्रमाणात फरक जाणवतोय आणि तसेच अजून दुसऱ्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी घाबरून जायचे किंवा मला त्याबद्दल म्हणजे अँझायटी वाटायची. तर त्यातूनही मला आता क्लास घेतल्यापासून खूप फरक जाणवतोय. तर ओव्हरऑल मला या क्लासचा भरपूर फायदा झाला. Yes, अजून मी असे तुम्हाला एक 2-3 टेस्टिमोनियल्स दाखवतो, तुम्हाला आयडिया येईल, मग आपण बोलूया त्यावर. मला ऍक्च्युली राग, इमोशन्स याच्यामध्ये खूप वेगळंच फिलिंग होतं. जेव्हा सेशन करायचं, सुये सरांचं सेशन करायच्या आधी मला अशी माझी बॉडी पूर्ण अशी बांधल्यासारखं फील होत होतं. पण जेव्हा माझं हे सेशन झालंय, तर त्या याच्यामध्ये आफ्टर सेशन मला एकदम असं मोकळं मोकळं वाटतं. असं वाटतं मी मोकळी झालीये. इतकं भारी वाटतंय. अगोदर डोकं खूप असं जड होतं. ते आता एकदमच मोकळं वाटतंय. काहीच नाही आता असं फील येतंय. जो काही एक राग होता तो पण असं गेल्यासारखं वाटतंय, असं धुतलं गेलंय असं वाटायला लागलंय. त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि त्या गोष्टीचा माझ्या बॉडीवरती खूप चांगला इफेक्ट येईल असंही वाटतंय. परत मला त्यांनी जनरल ह्याच्यामध्ये घेऊन आलं
आणल्यानंतर मग मला विचारलं कसं वाटतं आता तुम्हाला. म्हणलं काही नाही वाटत. मग ती म्हणली की परत एकदा तुम्ही घटना आठवा. मग मी परत एकदा ती घटना आठवली, परत तिथं जायचा प्रयत्न केला. मला ती घटना आठवली, पण त्या फिलिंग्स माझ्या मनात काही म्हणजे असं राहिल्या नाहीत. जेव्हा मी असं घाबरत होतो ती घटना आठवली की मला असं क्लिक व्हायचं की जस्ट असं म्हणजे इम्पॅक्ट यायचा त्या घटनेचा, म्हणजे स्ट्रेस यायचा क्विकली. पण तेव्हा स्ट्रेस अजिबात राहिला नाही. म्हणजे आता घटना आठवली की मला काहीच वाटत नाही, म्हणजे फिलिंगच राहिलं नाही त्याच्या. असं म्हणजे मनातून दडपण निघून गेलं. त्या घटनेबद्दलचं जे दडपण होतं पूर्ण म्हणजे पूर्ण माझं व्हॅनिश होऊन गेलं आणि मी आता सध्या रिलॅक्स फील करतो. 6 ते 7 वर्षापासून माझे ते फिलिंग डोक्यात होते अक्षर. बरेच प्रयत्न करून सुद्धा माझे जात नव्हत्या, पण ते सरांनी आता एवढ्या व्यवस्थित आणि एवढं क्लीन केलंय की मला काय त्या फिलिंग असं ठेवल्या नाहीत मनामध्ये, एवढ्या म्हणजे क्लीन करून टाकल्या. आणि आता जसं की स्मिता मॅडमनी हा प्रोग्राम अरेंज केलाय, तर स्मिता मॅडम पण काही वर्षापूर्वी आल्या होत्या, त्यांचा पण मी फीडबॅक्स दाखवतो इथे तुम्हाला. नमस्कार, माझं नाव स्मिता दुधनकर आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी मी सुयश सरांकडं NLPचं कोर्स केलं आहे. सरांकडं जेव्हा मी आले होते तेव्हा मी खूप डिस्टर्ब होते. बरेच रिलेशनमध्ये माझ्या डिस्टर्बन्स आलेलं होतं आणि माझं कॉन्फिडन्स खूप कमी झालेलं होतं. आता 2 महिन्यानंतर मी खूप स्वतःला कॉन्फिडंट फील करते आहे आणि घरामधले नातेसंबंध खूप छान व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे. घरातलं वातावरण खूप बदललेलं आहे. मी एक वर्किंग वुमन आहे. मी योगा टीचर आहे, प्लस मी इन्शुरन्समध्येही ॲडवायझर म्हणून काम करते. आता मी दोन्ही ठिकाणी फुल कॉन्फिडंटली काम करत आहे. हे सगळं शक्य झालं फक्त NLPच्या कोर्समधून. तर मी रेग्युलर प्रॅक्टिस करते आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे रूल्स फॉलो करते आहे. तर मला खूप बरं वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. मी आता सध्या खूप हॅपी आहे. त्याबद्दल थँक्यू सुयश सर, थँक्यू NLP. थँक्यू मॅडम. येस, तर स्मिता मॅडम काही वर्षापूर्वी आल्या होत्या, तर त्यांचा फीडबॅक. तर आपण आता यामध्ये बघूया की हा कोर्स वगैरे काय आहे काय नाही, आपण त्याच्यावर माहिती घेऊया आणि नंतर NLPचं माइंडला कंट्रोल करण्यासाठी एक टेक्निक पण आपण पाहूया. तर आपण बघतोय की याचं जे ट्रेनिंग आहे तर हे 2 पद्धतीनं होतं. जनरली पर्सनल कोचिंग, काही जणांना पर्सनल कोचिंगची गरज वाटते. पर्सनल म्हणजे 1 to 1 असतं, जिथं ग्रुप नसतो. इंडिव्हिज्युअली तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करता, जिथं मी आणि तुम्ही लाईव्ह ऑनलाईन झूम ॲपच्या थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे होत असतं, तर त्याला पर्सनल कोचिंग म्हणतात. तर हे लाईव्ह ऑनलाईन 1 to 1 सेशन होतात झूमवर. तर ह्याच्यामध्ये लेवल 1 जे आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा 2 आठवड्याचा प्रोग्राम आहे पूर्णपणे. तर 2 आठवड्यामध्ये इथं जर बघितलं तर पहिल्या आठवड्यात 2 सेशन होतात आणि दुसऱ्या आठवड्यात 2, असे टोटल 4 सेशन होतात. तसं पहिल्या आठवड्यात येतात, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करता, त्याच्यावर पिन पॉईंट सोल्युशन मिळतं, त्याच्यावर तुम्ही काम करायला लागता. जसं एखाद्या व्यक्तीला डॉक्टर सांगतात फिजिकली प्रॉब्लेमच्या बाबतीत, समजा एखाद्या व्यक्तीला काही फ्रोझन शोल्डर असेल किंवा काही इश्यू असेल, फिजिओथेरपिस्ट सांगतात की अशा अशा पद्धतीने तुम्ही शोल्डरचा याचा त्याचा एक्सरसाइज करा आणि ते ठीक होईल. तो व्यक्ती करतो, 1-2 महिना करतो आणि ते ठीक होतं. जसंही शरीराच्या बाबतीत आहे तसंच मनाच्या बाबतीत काही मनाची व्यायाम आहे, मेंटल एक्सरसाइज असेल. ते मेंटल एक्सरसाइज केला की तुम्ही मेंटली इमोशनली स्ट्रॉंग व्हायला लागता. येस, निगेटिव्हला तुम्ही काढून टाकू शकता आणि सहजतेने मेंटली इमोशनली तुम्ही हळूहळू स्ट्रॉंग व्हायला लागता. त्या म्हणजे त्या गोष्टी घडतायत पण तुम्ही रिलॅक्स राहू शकता. येस, तुम्ही समोरच्या व्यक्तीला नाही बदलू शकत, पण तुम्ही तुमचा माइंडसेट नक्की बदलू शकता. तुम्ही तुमचा माइंडसेट बदलून समोरची व्यक्ती जशी आहे तशी तुम्ही त्याच्याशी डील करायला शकता. येस, असं होऊ शकतं. येस, तर त्यामध्ये आपण बघितलं की 2 आठवड्याचा कोर्स आहे, 4 सेशन असतात त्याच्यामध्ये 1.5 तासाचे. आणि हा जो कोर्स आहे याची फीज आहे 11,999 रुपये फीज आहे याची. हा झाला एक पहिला पार्ट. आणि दुसरा एक पार्ट जो आहे तर तो आहे पर्टिक्युलरली NLP फाउंडेशन कोर्स. येस, ज्यावर आपण आता बोलतो तो हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे, येत्या 20 तारखेपासून चालू होतोय. तर हा 2 आठवड्याचा कोर्स आहे हा देखील, पण ह्याच्यामध्ये 8 सेशन आहेत. 8+2 टोटल 10 सेशन असतील. 8 सेशन प्लस 2 सेशन माझ्याकडनं एक्स्ट्रा असतील. EFTचा वगैरे पण पार्ट याच्यामध्ये मी एक्स्ट्रा घेतोय. तर हा 2 आठवड्याचा कोर्स आहे. 1.5 तासाचे सेशन्स असतील. मंडे टू फ्रायडे इव्हनिंग 7:30 to 9 PM असं त्याचं टायमिंग असेल. पहिला आठवड्यात मंडे टू फ्रायडे 7:30 to 9, सेकंड वीक मध्ये पण मंडे टू फ्रायडे 7:30 to 9, असं 2 आठवड्यापर्यंत हे चालेल. तर येत्या 20 तारखेपासून हा चालू होतोय. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे काय, एखादं सेशन अटेंड करायला तुम्हाला उशीर झाला किंवा तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तर प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुमच्यासाठी अवेलेबल असेल. तुम्ही नंतर किती वेळा त्या सेशनची रिव्हिजन करू शकता आणि ती रेकॉर्डिंग तुमच्याकडे पुढचे वर्षभर अवेलेबल असेल. तुम्ही किती वेळा त्याची रिव्हिजन करू शकता. आणि हा जो कोर्स आहे ह्याची फीज आहे 5,999 रुपयाची फीज आहे. फक्त आणि फक्त 5,999 फीज ठेवली आहे त्याची. कारण कसं आहे की बऱ्याच जणांना ह्याची गरज आहे. हे बघा, आपण जर बघितलं की वर्षभरात आपण किती रुपये खर्च करतो आपल्या शरीरासाठी, म्हणजे आपण जे काय अन्न खातो, जे काय ग्रॉसरी आपण दर महिन्याला घेतो, तर त्यासाठी, त्यानंतर मेकअपसाठी आपण किती रुपये खर्च करतो, कपड्यांसाठी,
नाही म्हटलं कमीत कमी प्रत्येक जण 50,000 लाख रुपये तर वर्षभरात खर्च करतो. म्हणजे आपल्या शरीरासाठी, खाण्यापिण्यासाठी म्हणा, कपड्यांसाठी म्हणा, मेकअपसाठी म्हणा, तर एवढे आपण एक 50,000 लाख रुपये तर खर्च करतो. पण आपण आपल्या मनाला डेव्हलप करण्यासाठी खरंच किती रुपये खर्च केले? की जे मन सारखं सारखं डिस्टर्ब होत असतं, सारखं सारखं परेशान होत असतं छोट्या छोट्या गोष्टींमधून, जिथं त्याला रिलॅक्स राहता यावं, तर तिथं किती रुपये खर्च केले, तर ते पण करणं गरजेचं आहे. Yes? तर त्यासाठी इथं हा 5,999 रुपयामध्ये फक्त हा कोर्स असेल. आणि तुम्ही इथं आलेला आहात, स्मिता मॅडमनं मला इथं इन्व्हाइट केलं होतं, तर त्यासाठी तुम्हाला त्यासाठी पण मी ऑफर देतोय की जे आज रजिस्टर करतील तर त्यांना आणखी 1,000 रुपयाचा डिस्काउंट असेल आणि फक्त 4,999 रुपयामध्ये हा कोर्स असेल. 2 आठवड्याचा कम्प्लीट हा कोर्स आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहेत, तर त्या नंबरवर तुम्ही गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. आणि तुम्हाला आणखी काही डिटेल हवं असेल तर स्मिता मॅडमला विचारा किंवा त्या पद्धतीने आपण बोलू शकतो. यस. तर हे आपण पहिल्या 10 रजिस्ट्रेशन काही रजिस्ट्रेशनसाठी ठेवलेलं आहे. आता ऑलरेडी झालेले आहेत, पण ठीक आहे, स्मिता मॅडमने रिक्वेस्ट केली होती म्हणून आपण हे डिस्काउंट आपण ठेवलेलं आहे. तुम्ही नक्कीच याचा लाभ घेऊ शकता. याचा स्क्रीनशॉट घ्या. येस. तर आता यामध्ये आपण एनएलपीचं प्रॅक्टिकल आपण आता जे म्हटलं होतं ते पाहूया. आणि यामध्ये ईएफटी जे आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक, आपल्या चेहऱ्यावर, हातावर काही टॅपिंग पॉईंट आहेत. तर ते टॅप केल्यानं भीती, टेन्शन, निगेटिव्ह इमोशन्स पासून मुक्त होता आणि इमोशनल मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने करायला तुम्ही शिकू शकता. तर हा पण एक कोर्स आहे 2,999 रुपयाचा. तो पण मी तुम्हाला यामध्येच, ह्याच फीज मध्ये 4,999 रुपयामध्ये तोच तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळणार आहे. तो पण म्हणजे 8 सेशन प्लस 2 सेशन एक्स्ट्रा असणार. ठीक आहे. तर आपण बघितलं की ह्या कोर्सची सगळी माहिती घेतली. तर आपण बघतोय एनएलपी फाउंडेशन कोर्स, या कोर्सचं नाव आहे. 20 तारखेपासून बॅच चालू होत आहे. तर आता यामध्ये कोणाला काही क्वेश्चन आन्सर आहे तर क्वेश्चन आन्सर आय थिंक आपण एक थोड्या वेळानं लास्टला क्वेश्चन आन्सर घेऊया. तर आपण पहिल्यांदा बघूया की ही टेक्निक काय आहे माइंडला कंट्रोल करण्यासाठी. तर एनएलपी मध्ये, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये काही प्री सपोजिशन आहे. प्री सपोजिशन म्हणजे काय? प्री सपोजिशन म्हणजे प्री सपोज म्हणजे एक गायडिंग बिलीफ आपण म्हणू शकतो की त्याला मानलंय त्या पद्धतीनं. आणि हे प्रिसपोजिशन जर आपण अप्लाय केलं आपल्या लाईफमध्ये तर लाईफ खूप सोपं होतं. तर एक प्रिसपोजिशन मी तुम्हाला इथं सांगतो आणि पहिला थेरॉटिकल याला समजून घ्या आणि मग नंतर त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मी तुमच्याकडनं कसं करायचं ते करून घेतो. तर आपण आता बघतो इथं प्रिसपोजिशन आहे, माइंड अँड बॉडी आर पार्ट ऑफ सेम सिस्टम अँड अफेक्ट इच अदर. म्हणजे आपलं मन आणि शरीर हे एकाच सिस्टीमचा पार्ट आहे आणि त्यांचा दोघांचा एकमेकांवर इम्पॅक्ट होतो. येस. कसं होतं म्हणजे काय की शरीरामध्ये जे काही चाललंय त्याचा मनावर इम्पॅक्ट होतो आणि मनामध्ये जे काही चाललंय त्याचा शरीरावर इम्पॅक्ट होतो. तर आठवून बघा, तुम्ही जेव्हा रेग्युलर एक्सरसाइज करता, प्रॉपर डाएट घेता, व्यवस्थित हेल्दी डाएट घेता, तर तुम्हाला फिजिकली एनर्जेटिक फील होतं. येस, प्रत्येकाने, तुम्ही योगा स्टुडंट आहात, तुम्ही सगळ्यांनी फील केलंय. जेव्हा तुम्ही रेग्युलरली योगा एक्सरसाइज करताय, प्रॉपर डाएट घेताय, फिजिकली एनर्जेटिक फील होतं. जसं तुम्हाला फिजिकली एनर्जेटिक फील होतं त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मनावर पण होतो. मनात पण तुम्हाला फ्रेश, उत्साही वाटायला लागतं. राईट. आणि त्याच्या अपोजिट पण होतं. तुम्ही आठवून बघा, जेव्हा तुम्ही आजारी आजारी होता, सर्दी, ताप, खोकला, काही ना काही डिसीज झाला होता, आणि ते क्षण आठवून बघा की जेव्हा तुम्हाला सर्दी, ताप, खोकला काय जे काय झालं होतं, तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कशी फिलिंग होती? येस, डल फील वाटत होतं, लो फील होत होतं. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम तर शरीरामध्ये होता. सर्दी, ताप, खोकला जे काय डिसीज आहे ते मनामध्ये होतं. सॉरी, ते शरीरामध्ये होतं. सर्दी, ताप, खोकला जे काय आजार झाला होता तो शरीराला झाला होता, पण त्याचा इम्पॅक्ट मनावर पण झाला. मनामध्ये पण डल फील, लो फील व्हायला लागलं होतं. येस. हे आपण बघितलं, शरीरामध्ये जे काय होतं त्याचा इम्पॅक्ट मनावर होतो. तसंच मनामध्ये जे काय चालतं त्याचा इम्पॅक्ट शरीरावर पण होतो. डॉक्टर्स बऱ्याचदा बोलतात ना की तुमचं बीपी, शुगर नॉर्मल आहे, तुम्ही टेन्शन घेताय, तुम्ही स्ट्रेस घेताय, म्हणून तुमचं बीपी वाढतंय, म्हणून तुमचं शुगर वाढतंय. टेन्शन, स्ट्रेस कुठे आहे? स्ट्रेस, एन्झायटी कुठे आहे? ते मनामध्ये आहे. टेन्शन, स्ट्रेस. आणि इम्पॅक्ट होत आहे, बीपी कुठं वाढत आहे, शुगर कुठं वाढत आहे? ते शरीरामध्ये वाढत आहे. ब्लड प्रेशर, शुगर सगळं शरीरामध्ये होते आणि आपण तिथं इलाज करतोय. म्हणजे काय, ते तर ऑब्व्हियसली करायलाच पाहिजे, नो डाऊट. पण त्यासोबत आपण आपल्या मनाला पण स्ट्रेस फ्री कसं करता येईल त्याच्यावर पण काम करणं गरजेचं आहे. येस. आणि जसं हे निगेटिव्हली सांगितलं तसं पॉझिटिव्हली पण असतं. जेव्हा तुम्ही खूप खुश असता, आनंदी असता, एक्सायटेड असता, जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा तुम्ही बघताय तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स तयार होतात. डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे पॉझिटिव्ह हार्मोन तयार होतात आणि त्याचा तुमच्या पूर्ण फिजिकल बॉडीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. येस. तर आपण बघितलं, शरीराचा मनावर परिणाम होतो आणि मनाचा शरीरावर परिणाम होतो. दोघांचा एकमेकांवर परिणाम होतो. आता हे प्रिसपोजिशन आपण समजून घेतलं, याचा प्रॅक्टिकल लाईफ मध्ये वापर कसा करायचा, आपल्या माइंडला कंट्रोल करायचा. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा इथे बघूया की बॉडी पोस्चर. इथं समोर मी तुम्हाला एक चार्ट दाखवतोय, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. हे समजून घेतल्यानंतर मग आपण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करणार आहोत. तर तुमचं बॉडी पोस्चर जे असतं, तर तुमचं माइंड जेव्हा स्ट्रेसफुल असतं तेव्हा तुमचं बॉडी पोस्चर जे आहे ते वेगळं असतं. आणि जेव्हा तुमचं माइंड खूप रिलॅक्स असतं
तुम्ही हॅप्पी असता, कॉन्फिडंट असता, त्यावेळेस तुमचं बॉडी पोस्चर वेगळं असतं. येस, कसं असतं ते पहिला बघू. ब्रिदिंग पॅटर्न बघा. जेव्हा तुमचं माइंड खूप स्ट्रेसमध्ये असतं, स्ट्रेसफुल असतात तुम्ही, तेव्हा तुमचं जे आहे ब्रिदिंग पॅटर्न मध्ये बघा, तुमचं माइंड जेव्हा स्ट्रेसफुल असतं, ब्रिदिंग पॅटर्न हे शॅलो ब्रिदिंग असतं. आणि जेव्हा तुमचं माइंड खूप रिलॅक्स असतं, तुम्ही कॉन्फिडंट असता, त्यावेळेस तुमचं नॉर्मल ब्रिदिंग चालू असतं किंवा डीप ब्रिदिंग चालू असतं. त्यानंतर शोल्डर जर मध्ये बघितलं, जेव्हा तुम्ही स्ट्रेसफुल असता, तुमचे खांदे, तुमचे शोल्डर थोडेसे स्लाइटली डाऊन असतात, असे खांदे थोडेसे झुकलेले असतात. आणि जेव्हा तुमचं माइंड रिलॅक्स असतात, स्ट्रेट असतात, रिलॅक्स असतात. आणि स्पाइन, पाठीचा कणा जो आहे, तर तो पण बघतोय, जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तर तेव्हा बघतोय स्लाइटली थोडंसं बेंड, असं कमरेत झुकल्यासारखं असतं. आणि रिलॅक्स माइंड असतं तर त्यावेळेस एकदम ते स्ट्रेट असतं. आणि फेशियल एक्सप्रेशन, जेव्हा स्ट्रेसफुल असतात चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात, स्ट्रेस जास्त सिरियस असतं, समोरच्याला पण लक्षात येतं. आणि जेव्हा रिलॅक्स्ड माइंड असतं तेव्हा फेशियल एक्सप्रेशन रिलॅक्स असतात, पीसफुल, हॅपी. आता मी हे काही 3-4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, अशा बऱ्याच गोष्टी होत असतात फिजिकल बॉडीमध्ये, पण सगळे बघत बसण्याची गरज नाही. मी काय म्हणतो, तुम्ही 2-3 गोष्टींना जरी कंट्रोल करायला शिकला तर तुम्ही तुमच्या माइंडवर मास्टरी मिळवू शकता. कसं? आता हे बघा, काय करायचं आपल्याला, की हे बघा, जेव्हा तुम्ही काहीतरी महत्वाचं काम करताय, कुठं प्रेझेंटेशन देताय, कोणाला भेटताय, तर तुम्हाला खूप स्ट्रेस फील होतंय समजा. आता इन्स्टंटली समजा तुम्ही तुमच्या माइंड मधला स्ट्रेस कमी करू शकत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, की माइंडवर काम करू शकत नाहीये तुम्ही डायरेक्टली, तर तुम्हाला तुमच्या बॉडीवर काम करायचं. येस, बॉडीवर काम करायचं. आणि बॉडीवर काम करायचं म्हणजे काय, जेव्हा तुमचं माइंड रिलॅक्स असतं आणि त्यावेळेस जे बॉडी पोस्चर असतं हे, तर हे बॉडी पोस्चर तुम्ही जर चेंज केलं तुमचं, तुम्ही माइंड मध्ये जर इन्स्टंटली चेंज करू शकत नाही, तर तुम्हाला तुमचं बॉडी पोस्चर चेंज करायचं. म्हणजे काय करायचंय, स्ट्रेसमध्ये असताना कसं असतं तुमचं बॉडी पोस्चर, शॅलो ब्रिदिंग, स्लाइटली डाऊन असतं शोल्डर, स्पाइन. तर काय करायचंय, पहिला पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, खांदे ताट ठेवायचे आहे, मान सरळ ठेवायचे आहे. आणि डीप ब्रिदिंग घ्यायचे, 2-4 डीप ब्रिदिंग घ्यायचे. नॉर्मल ब्रिदिंग ठेवायचं आहे, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, खांदे ताट ठेवायचे. असं केल्याने काय होईल, की तुमचं जे स्ट्रेसफुल माइंड आहे ते रिलॅक्स्ड माइंड व्हायला लागेल. म्हणजे तुमच्या ह्या बॉडी पोस्चरचा तुमच्या माइंडवर इम्पॅक्ट होतो. आता आपण हे थेरोटिकली समजून घेतलं, ह्याचं प्रॅक्टिकल पण आपण करणार. प्रॅक्टिकल करायचं सगळ्यांनी आपण. येस, रेडी आहात प्रॅक्टिकलसाठी? येस, प्रॅक्टिकल करायचं आहे. तर आता काय करायचंय, तुमच्या हातातला मोबाईल वगैरे सगळं समोर ठेवा आणि कम्फर्टेबली बसा. येस, कम्फर्टेबली बसा, मोबाईल वगैरे सगळं हातातलं सामान बाजूला ठेवा, कम्फर्टेबली रिलॅक्स बसा, दोन्ही हात मोकळे ठेवा. बसून घ्या व्यवस्थित. आणि स्ट्रेट बसायचं तुम्हाला, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, खांदे ताट ठेवायचे, मान सरळ ठेवायचे, डोळे पूर्णपणे बंद करा, कम्फर्टेबली बसा. येस, कम्फर्टेबली बसलेला आहात, डोळे पूर्णपणे बंद आहेत. स्ट्रेट बसायचं, पाठीचा कणा ताट आहे, खांदे ताट आहेत, मान सरळ आहे, नेक सरळ आहे. आणि एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडताय. वन्स अगेन टेक अ डीप ब्रीथिंग, स्लोली स्लोली रिलॅक्स होताय. येस, अजून एक लास्ट, वन मोर, टेक अ डीप ब्रीथिंग, स्लोली स्लोली रिलॅक्स होताय. आता नॉर्मल ब्रिदिंग चालू द्या, जसा श्वास चाललाय तसा चालू द्या, त्याला कंट्रोल नका करू. तुमचं पूर्ण लक्ष हे जे आहे ते तुमच्या ब्रिदिंगकडे असू द्या. श्वास जसा चाललाय तसं चालू द्या, जस्ट ऑब्झर्व युअर ब्रिदिंग. आणि तुमचा पाठीचा कणा ताट असू द्या, खांदे ताट असू द्या, मान सरळ असू द्या. येस, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, खांदे ताट ठेवायचे, मान सरळ ठेवायचे. आणि ज्या गोष्टीमुळे तुम्हाला स्ट्रेस येतं, एन्झायटी येतं, ज्या व्यक्तीला बघून एखादी निगेटिव्ह घटना तुमच्या आयुष्यात आठवा, ती निगेटिव्ह घटना आठवायची आहे. आणि तुम्हाला निगेटिव्ह घटना मनात आठवायची आहे, पण तुम्ही निगेटिव्ह फीलच नाही करू शकत, कारण की हे बॉडी पोस्चर असं आहे की यामध्ये तुम्ही निगेटिव्ह फीलच नाही करू शकत. हे कॉन्फिडंट बॉडी पोस्चर आहे. यस, बॉडी पोस्चर असंच ठेवून पाठीच्या कणात ताट ठेवायचं आहे, खांदे ताट ठेवायचे, मान सरळ ठेवायचं आहे, मान सरळ ठेवायचे. आणि तुम्हाला एक निगेटिव्ह घटना आठवायची. आणि बघा, तुम्ही निगेटिव्ह फील करू शकता का? जाणीवपूर्वक निगेटिव्ह फील करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही निगेटिव्ह फीलच नाही करू शकणार. ट्राय करून बघा. पाठीच्या कणात ताट ठेवायचंय, खांदे ताट ठेवायचंय, मान सरळ ठेवायचे. आणि एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीला आठवा ज्यांच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होता. ते आठवून पण तुम्ही निगेटिव्ह नाही फील करू शकत, कारण की हे जे बॉडी पोस्चर आहे हे रिलॅक्स्ड माइंडचं बॉडी पोस्चर आहे. येस, आता त्या निगेटिव्ह गोष्टीला, निगेटिव्ह व्यक्तीला सोडून द्या. आता परत तुमच्या बॉडी पोस्चरकडे या. पाठीचा कणा ताट ठेवा, खांदे ताट ठेवा, मान सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडताय. वन्स अगेन टेक अ डीप ब्रीदिंग, स्लोली स्लोली रिलॅक्स होत आहे. येस, पाठीचा कणा ताट आहे, खांदे ताट आहेत, मान सरळ आहे. येस,
हळूहळू दोन्ही हात एकमेकांवर रब करून डोळ्यांवर ठेवून अलगदपणे, हळुवारपणे, कम्फर्टेबली डोळे उघडू शकता. डोळे उघडल्यानंतर बघा कसं फील होतंय. त्या बॉडी पोस्चर मध्ये तुम्ही निगेटिव्ह फील करू शकलात का? हे कॉन्फिडंट बॉडी पोस्चर आहे, निगेटिव्ह फील होऊ शकत. तुम्हाला निगेटिव्ह फील करण्यासाठी बॉडी पोस्चर चेंज करावं लागतं. आता ही टेक्निक तुम्हाला कुठं वापरायची आहे की जिथं तुम्ही डायरेक्टली हे करू शकत नाही. आता इथे आपण डोळे बंद करून केलं, डोळे उघडे ठेवून पण करू शकता. पाठीच्या कणात ताट ठेवायचे, खांदे ताट ठेवायचे आणि डीप ब्रिथिंग घ्यायचंय. हे डोळे उघडे ठेवून पण तुम्ही करू शकता. येस, तर तसं देखील होऊ शकतं. म्हणजे तुम्ही कॉन्फिडेंटली त्या गोष्टीला हँडल करू शकाल. येस, पण हे काय झालं, हे वरवरचं सोल्युशन. येस, हे वरवरचं सोल्युशन झालं. अजून आपण डीप सोल्युशन्स कडे पण आपण बघणार आहोत कोर्समध्ये. आपण डिटेल त्याच्या डीप सोल्युशन्स कडे येणार आहोत. डीप सोल्युशन म्हणजे काय, परमनंट सोल्युशन म्हणजे काय, की जी गोष्ट, जी घटना आठवून तुम्ही डिस्टर्ब होताय, तीच घटना आठवून पण तुम्ही रिलॅक्स राहू शकताय. याचा अर्थ तुम्ही त्याला लेट गो केलाय, याचा अर्थ तुम्ही त्याला माफ केलाय, तुम्ही त्यातनं बाहेर पडला. येस, तर हे पण सोल्युशन गरजेचं आहे आणि ते पण गरजेचं आहे, दोन्हीची गरज आहे. येस, तर कसं वाटलं, काय वाटलं, कोणी शेअर करू शकेल? ही जी आपण आता एक्सरसाइज केली, माइंड अँड बॉडी आर पार्ट ऑफ सेम सिस्टम अँड अफेक्ट इच अदर. येस, अनम्यूट करून शेअर करा. कसं वाटलं, काय वाटलं? येस, चॅटबॉक्स मध्ये कांचन मॅडम म्हणतात अमेझिंग फिलिंग आहे. येस, थँक्यू कांचन मॅडम. येस, चॅटबॉक्स मध्ये चॅट करा किंवा अनम्यूट करून बोला कसंही. ओके, येस, थँक्यू सो मच. तर आता आपण क्वेश्चन आन्सर्स कडे येतोय. क्वेश्चन आन्सर आणि तुमचं जे काही शेअरिंग आहे त्याकडे आपण येतोय. येस, कुणाला काही क्वेश्चन आहेत तर नक्की क्वेश्चन करा. येस, स्मिता मॅडम, तुम्हाला तुम्ही क्वेश्चन वगैरे हे करू शकता. कुणाला विचारायचे काय क्वेश्चन आहे, कुणाला काय शेअरिंग आहे किंवा कोर्स बद्दल काही क्वेश्चन आहे. कोर्सचे सगळे डिटेल्स मी त्या स्क्रीनवर ठेवलेले आहेत सध्या. कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर सरांना विचारू शकता. सर समोरच आहेत, तुम्हाला त्याचे आन्सर डायरेक्ट मिळून जातील. एनी क्वेश्चन, एनी शेअरिंग या कोर्स बद्दल असेल, आजचा जो काय सेमिनार झाला त्यातनं काय तुम्हाला नवीन शिकायला मिळालं, काय कन्क्लूड करताय, कसं वाटलं तुम्हाला मनाच्या फिटनेस Sir, बद्दल? येस. sir, I wanted to share something. येस. आज का कोर्स आपने जो सिखाया, आप इट वाज वेरी नॉलेजेबल. मुझे पता नहीं था कि देर आर टू टाइप्स ऑफ माइंड एंड what are those, मतलब वो आपने बहुत अच्छे से एक्सप्लेन किया. ऐसी इंसाइट दी जो इन एस्पेक्ट्स पे हमने पहले कभी ध्यान नहीं दिया था. तो वो सब नॉलेज शेयर करने के लिए वेरी मच थैंकफुल टू यू फ्रॉम माय हार्ट एंड आई गिव बेस्ट विशेस टू यू. थैंक यू वेरी मच. थँक्यू कांचन मॅडम. येस. येस, कुणाला काही क्वेश्चन आहे, काही शेअर करायचं आहे आजच्या जो काही सेमिनार आपला झाला किंवा कोर्स बद्दल काही क्वेश्चन आहे तर नक्की विचारू शकता. जर सगळ्यांसमोर विचारू शकत नसाल तर स्मिता मॅडमला डायरेक्टली तुम्ही कॉल करून विचारू शकता. काही जण असे असतील की त्यांचे काही पर्सनल क्वेश्चन असतील की जे सगळ्यांसमोर ते विचारू नाही शकत. येस, सगळ्यांसमोर विचारू नाही शकत, तर ठीक आहे, पर्सनली कॉल करून विचारू शकता. आणि हा जो कोर्स आहे तर या कोर्सची फीज ही जी आहे तर 1,000 रुपयाचा डिस्काउंट आहे, 1,000 रुपयाचा 4,999 आहे. तर आज जे कोणी रजिस्ट्रेशन करून घेतील नक्की याचा लाभ घ्या. सर येस, आज अर्धे फी भरून जॉईन केलं तर चालेल का? एक जण विचारले. अर्धी फी भरून ठीक आहे. आता अर्धी भरा, मग बाकीची अर्धी नंतर नेक्स्ट वीक मध्ये भरून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू सर. येस, अजून काही क्वेश्चन बिंदास विचारा. हे बघा, थिंक करा. थिंक करणं, कंटेम्पलेट करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा कसं आहे माहिती का, आपण आपल्या शरीरासाठी आपण बघतोय किती, म्हणजे अक्षरशः बघतोय वर्षभरात किती रुपये खर्च करतो आपण कपड्यासाठी म्हणा. भरपूर काही कपडे घेतो आणि घ्यायला पाहिजे, नो डाऊट. लाईफ एन्जॉय करायला पाहिजे. तुम्हाला जे कपडे घ्यायचे घ्या, जिथं फिरायचंय नक्की फिरा, जे जे फूड खायचंय ते नक्की खा, जे मेकअपसाठी, कपड्यांसाठी जे खर्च करताय नक्की करा. पण हे जसं शरीरासाठी खर्च करताय, मनासाठी पण करणं गरजेचं आहे. कारण की मन पण आहे की जे मन सारखं सारखं फ्लक्च्युएट होत असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये जात असतं. येस, त्याला पण व्यवस्थित मॅनेज करता येणं गरजेचं. तर त्यासाठी हा कोर्स खूप पॉवरफुल आहे. NLPचा फाउंडेशन कोर्स आहे. येस. येस, मी माझ्या साईडनं सगळी माहिती दिलेली आहे. येस, कुणाला काही क्वेश्चन आहे तर नक्की विचारा किंवा काही शेअर करायचं आहे तर नक्की शेअर करा.
नाहीतर आजचा सेमिनार आपण इथे कम्प्लीट झाला असं जाहीर करतोय. येस, एनी क्वेश्चन, एनी शेअरिंग? येस, ओके. येस, आय थिंक बऱ्यापैकी सगळ्यांचे क्वेश्चन्स झालेले आहेत. तर आजचा सेमिनार आपण इथे कम्प्लीट झाला मी असं जाहीर करतो. आणि ज्यांना ज्यांना ह्या कोर्समध्ये भाग घ्यायचा आहे तर नक्की ते ह्या कोर्समध्ये भाग घेऊ शकतात. आणि ह्यामध्ये काय प्रश्न असेल तर बिनधास्त प्रश्न विचारा, मनामध्ये प्रश्न ठेवा. तुम्ही कोर्समध्ये भाग घ्या किंवा न घ्या, पण प्रश्न असेल तर प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारून तुमच्या मनातला डाऊट क्लिअर करा. डाऊट असतं का मनामध्ये, अरे असं होईल का, तसं होईल का? काही जणांच्या मनात डाऊट असतं, खरंच होईल का? जसं फिजिकल फिटनेससाठी तुम्ही एक्सरसाइज केल्यानं तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतात, फिजिकली स्ट्रॉंग होतात, तसंच मनासाठी हा मनाचा व्यायाम आहे. तुम्ही मेंटल इमोशनल एक्सरसाइजेस तुम्हाला दिले जातात. डेली एक 10-15 मिनिट तुम्ही त्याची मेंटल इमोशनल एक्सरसाइजची प्रॅक्टिस केला, तुम्ही मेंटली इमोशनली स्ट्रॉंग व्हायला लागता, की ज्याची आज खूप गरज आहे, अत्यंत गरज आहे त्याची आज. येस, तर आपण बऱ्याच काही गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहोत. येस, 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 कोणाला काय शेअर करायचंय? येस, काय नसेल तर आपण आजचा प्रोग्राम इथे कम्प्लीट झाला असं मी जाहीर करतो. येस, वर्षा मॅडम म्हणतायत खूप छान रिलॅक्स वाटतंय. येस, थँक्यू वर्षा मॅडम. येस, थँक्यू सो मच. येस, ठीक आहे. तर ज्यांना ज्यांना जे जे इच्छुक आहेत ते स्मिता मॅडमशी डायरेक्टली बोलून घ्या आणि नक्कीच कोर्समध्ये आपण भेटूया. येस, थँक्यू, थँक्यू सो मच.